नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्रसाद भावे. मला जेव्हा मिस्टर केदार जोशी सरांनी सांगितलं की तुला याचं सूत्रसंचालन करायचं आहे आणि चांगलं दणक्यात करायचं म्हणून सांगितलं, तर मी म्हटलं त्यांना की तुम्ही एका कवीला तुम्ही सूत्रसंचालन करा सांगताय, तर कवी दणक्यात नाही करणार पण साजूक नाजूक असं करू शकतो. त्याच्यावर एक 4 ओळींनी सांगतो आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. माणसांच्या समाधीवर फुलं वाहतात, माणसांच्या समाधीवर फुलं वाहतात हे माहीत आहे मला. माणसांच्या समाधीवर फुलं वाहतात हे माहीत आहे मला, पण फुलांच्याही समाधीवर वाहतात असा एक नाजूक सुगंधी कोवळा जीव असतो. फुलांच्याही समाधीवर व्हावा असा एक नाजूक सुगंधी कोवळा जीव असतो. कवी त्याला म्हणतात, कवी त्याला म्हणतात. नमस्कार. मी प्रसाद भावे, तुमचं सगळ्या नर्मदा प्रेमी आणि मैया भक्तांचं या गोइंग टुरिझम यांनी आयोजित केलेल्या नर्मदा अनुभव आणि तीर्थवर्णन या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम पुन्हा. मी आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे पहिल्यांदा आपलं दीपप्रज्वलन होईल, तर त्याच्यासाठी मी गोइंग टुरिझम याचे संस्थेचे CEO श्री केदार जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे सद्गुरू श्री उदयनजी आचार्य आणि आपले आमंत्रित पाहुणे दिलीप महाजन सर म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके महाजन काका यांना आणि आपल्या गोइंग टुरिझमचा परिवार यासह त्यांनी दीपप्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी सगळ्यात आधी आपले सगळ्यांचे लाडके महाजन काका यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे सद्गुरू परमपूज्य उदयनजी आचार्य यांचा सत्कार करावा. गोइंग टूर्सचे CEO श्री केदार जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपले लाडके महाजन काका यांचा सत्कार करावा.
आता मी केदार जोशींना पुन्हा विनंती करतो की आपल्याला एक व्यक्तिमत्व इकडे लाभलेलं आहे, श्रीयुत अवसट काका आहे, तर त्यांचा पण सत्कार करावा. त्यांची ओळख सगळ्या डोंबिवलीकरांना असेलच, कदाचित आम्हा ठाणेकरांना नसेल, पण त्यांनी गेले 25 ते 26 वर्ष पायी पालखी अक्कलकोटला घेऊन जात आहेत ते. आपल्याला जसे आज अवचट काका इथे आलेले आहेत, तसेच आपले गजानन महाराज मंडळाच्या डोंबिवलीतल्या गवंदे मावशी इथे आले आहेत, ज्यांनी अथांग गजानन महाराजांची सेवा आज इतकी वर्ष केलेली आहे. तर इतकं मोठं व्यक्तिमत्व अवचट काकांसारखंच आपल्याला आज लाभलेलं आहे. तर इथे स्टेजवर त्यांना मी बोलवतो, थोडंसं फूल नाही फुलाची पाकळी देऊन त्यांचं स्वागत करतो. गोइंगो टुरिझम आणि केदार जोशी यांची थोडक्यात ओळख करून देतो. केदार जोशी यांनी पहिली परिक्रमा गिरनारची केलेली 2011 तेव्हा त्यांचं बिझनेस कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग मॅनेजमेंट ट्रेनिंग याच्यात त्यांचं कन्सल्टन्सी आहे आणि ती अजून चालू आहे त्यांची. त्यांना हाऊस म्हणून त्यांनी ही परिक्रमा केलेली गिरनारची. 2012 त्यांनी योगेश टूर्स बरोबर जी केली परिक्रमा, तेव्हा 40-50 लोक बसमध्ये होते आणि योगेश टूर्सचे जे ओनर्स होते त्यांना अचानक काही कौटुंबिक कारणामुळे त्यांना ती टूर्स करता येत नव्हती, जाता येत नव्हतं. तेव्हा त्यांनी परममित्र त्यांचे केदार जोशी यांना विनंती केली की तुम्ही माझं असं कौटुंबिक कारण आहे, त्यामुळे मी करू शकत नाही आहे ही टूर्स, तर तू घेऊन जाशील का? आता बुकिंग झालेलं आहे, सगळ्या लोकांना सांगितलं गेलेलं आहे, 40-50 लोक आहेत, तर तू घेऊन जाशील का? तेव्हा यांच्याकडे आध्यात्मिक वारसा, घरात दत्तगुरू प्रभूंची पूजा, त्यामुळे नाही म्हणणं शक्यच नव्हतं आणि त्यांनी ते स्वीकार केलं आणि पहिल्यांदा ते टूर्स घेऊन गेले. योगेश यांच्या परममित्रा ज्यांनी अरेंज केली होती, हे फक्त घेऊन गेले आणि परत आणले आणि तो त्यांचा अनुभव इतका त्यांना आनंद देणारा होता की मग त्यांनी पुढे विचार केला की आपण हे का नाही अरेंज करावं, आपण सुद्धा करू शकतो. आणि त्यांना लोकांकडनं खूप चांगला लोकांनी त्यांना रिस्पॉन्स दिलेला. मग त्यांनी हाऊस म्हणून 11 मारुती आणि पुन्हा गिरनार परिक्रमा हाऊस म्हणून त्या वर्षी त्यांनी केली 2012 आणि मग त्यांना त्याच्यात खूप आनंद आहे. लोकांना हे अनुभव सेवेचा, आध्यात्मिक प्रवासाचा हा अनुभव लोकांना देऊन जो आनंद मिळतो तो लोकांपेक्षाही त्यांना स्वतःला दुपटीने मिळत होता. त्यामुळे मग त्यांनी 2013 गोइंगो टुरिझम याची त्यांनी स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी गिरनार परिक्रमा, अथांग गुजरात, नेपाळ, दुबई, नंतर त्यांनी काश्मीर, लडाख असे वेगवेगळे त्यांनी टूर्स अरेंज केल्या होत्या. काशी, अयोध्या, प्रयाग, गोवर्धन परिक्रमापासून त्यांनी आता 2 वर्षापूर्वी त्यांनी अरेंज केली होती. त्यानंतर 2017 पासून नर्मदा परिक्रमा वर्षातून 2 वेळा होते, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. आता 25 नोव्हेंबरला चालली आहे नर्मदा परिक्रमा. तर ते असे वर्षातून 2 वेळा ते नर्मदा परिक्रमाचे टूर्स अरेंज करतात. खूप सुंदर, मी स्वतः पण जाऊन आले त्यांच्याबरोबर. मी जातो, प्रत्येक टूरला मी असतो त्यांच्याबरोबर. खूप सुंदर असतं. आणि आत्ता ते 17 डिसेंबर ते 23 डिसेंबरला त्यांचं अंदमानची टूर्स आहेत. डॉक्टर शेवडे त्यांच्याबरोबर आहेत. आणि 2025 पासून ते ईस्ट इंडिया आणि हे त्या तिकडचं आसाम वगैरे हा भागात ते कव्हर करणार आहेत. तर 2013 पासून चालू झालेली त्यांची घोडदौड आता पूर्ण इंडियामध्ये, काही ट्रिप्स त्यांच्या दुबई वगैरे परदेशात पण होत आहेत. तर हा त्यांचा थोडक्यात परिचय आहे. तर मी केदार जोशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे अनुभव नर्मदा परिक्रमेचे म्हणा, त्यांच्या शब्दात त्यांचं मनोगत त्यांनी मांडावं, हे तशी मी त्यांना विनंती करतो. नर्मदे हर, नर्मदे
हर नर्मदे हर. मला माहिती आहे सगळेजण तुम्ही उत्सुक आहात उदयनजींना ऐकायला. थोडासा कार्यक्रमाला विलंब झालाय त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. नर्मदा गेले जवळजवळ 7-8 वर्ष मी करतोय. याच्यामध्ये उदयनजींचा आशीर्वाद हा खूप मोठा आहे. त्यांनीच संकल्प सोडून घेतला. मला म्हणाले संकल्प सोडायला लागेल अशी तशी करतोस त्याचा काय अर्थ नाही. महेश्वरला हे संकल्प सोडून घे. मग महेश्वरला गेलो, संकल्प सोडला. आणि मग त्याच्यानंतर मैयाची जी काय कृपा आणि मैयाचं जे काय सगळं, म्हणजे नर्मदा मैयाबद्दल किती बोलावं, काय बोलावं. आणि नर्मदा आई म्हणजे खरंच आईच, फक्त ती, दुसरं काही नाही, फक्त आईच. जवळजवळ 7-8 वर्ष नर्मदा परिक्रमा आम्ही बसने करतोय. त्यातले काही मोजके 1 किंवा 2च अनुभव थोडक्यात सांगतो आणि सूत्र सगळी उदयनजींकडे देतो. तुम्ही नक्की बोर होणार नाहीत ते दोन्ही अनुभव ऐकताना, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो, शाश्वती देतो. आत्ता अनुभव बरेच आहेत, त्यातले 2 छोटेसे अनुभव सांगतो. आम्ही 2023च्या डिसेंबरला नर्मदा परिक्रमा सुरू केली. ओंकारेश्वरला संकल्प सोडला. संकल्प झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हॉल्ट शहादाचा होता. शहादाचा हॉल्ट झाला. प्रकाशाचं मंदिराचं दर्शन झालं. शूलपाणेश्वर महादेवाच्या मंदिराचं दर्शन झालं. शूलपाणेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आमची बस वळाली संध्याकाळी ओंकारेश्वर, आपला विमलेश्वरच्या तटावर, दक्षिण तटावर, म्हणजे जिथे मैया रत्नसागरात विलीन होते त्या ठिकाणी आमची बस. तिकडे गेलो. विमलेश्वरला हॉल्ट घेतला. हॉल्ट घेतल्यानंतर सगळी लोक हे केली. पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी होडी नव्हती आणि आम्हाला दुसऱ्या होडीने आम्हाला जायला लागणार होतं. त्याच्यामध्ये आम्हाला 1 दिवस जास्त मिळाला. दुपारी मी झोपलो होतो आणि जेव्हा झोपलेलो होतो तेव्हा मला, म्हणजे मी नर्मदा मैया परिक्रमेला जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आम्ही अमरकंटकला सगळ्यांना सांगतो की आपल्याला अमरकंटकला, जिथे नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे, मूळ स्थान आहे, 5 कुंडे जिथे आहेत, जिथे मैया व्हायला सुरू होते, जिथे मैया आशीर्वाद द्यायला सुरू होते. लहानपणी मैया की बगियामध्ये जिथे नर्मदा आई खेळायची, त्या मैया की बगियामध्ये आम्ही ओटी भरतो. आणि माझ्या लक्षात आलं की अरे ओटीची साडी तर मी घेतलीच नाहीये, मी विसरलो. म्हणजे मी लोकांना आवर्जून सांगतो की ताई ओटीची साडी घेतलीत का नाही, ओटीसाठी नारळ तिकडे मिळेल, साडी घ्या वगैरे वगैरे. सगळ्या ताया माझ्या सगळ्या साड्या घेऊन आल्या आणि मी स्वतः साडी विसरलो होतो. आता विमलेश्वरमध्ये मी काय करणार. बरं अमरकंटकला म्हटलं ठीक आहे. बरं अशी म्हणजे आपल्या कुलस्वामिनीला, स्वामिनीला जेव्हा आपण साडी देतो तेव्हा आपल्या मूळ गावातनंच घेऊन जायची असते, घरनं घेऊन जायची असते, अशी प्रथा आहे आपल्याकडे. आपण तिथे जागच्या ठिकाणी घेत नाही तिच्यासाठी, तिची जिथे जागा आहे तिथे. तर दुपारी मी झोपलो होतो आणि मला नर्मदा मैया दिसली स्वप्नात. म्हणजे मी लिटरली झोपलो होतो आणि मला मैया स्वप्नात दिसली आणि मला पांढरा शुभ्र तिची मूर्ती दिसली आणि मला साडी दिसली. हिरवट कलरची साडी नेसलेली नर्मदा मैया बसली होती आणि माझा लख्ख डोळे एका सेकंदात उघडले. उघडल्यानंतर मला प्रकार समजेना काय झालंय. अख्ख्या रूममध्ये मी एकटाच होतो, सगळेजण पसार झाले होते, कोणीच नव्हतं बाजूला. मी तडक बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर निमिषाला फोन केला, म्हणजे माझ्या मिसेसना फोन केला आणि तिला सांगितलं अगं असा असा प्रकार घडला. नेमका माझा भाऊ सचिन जोशी, माझा लहान भाऊ, दुसऱ्या दिवशी निघणार होता आणि वडोदऱ्याला आम्हाला जॉईन होणार होता. ती म्हणाली मी आत्ता जाते, संध्याकाळी ऑफिसमध्ये होती, आत्ता पोचल्या साडी घेते, सचिनच्या घरी येऊन जाते, तो तुला उद्या देईल. साडी घेतली. म्हणजे गवांदे मावशीने साधारणतः आत्ता जी साडी नेसली हिरवट कलरची, तशाच कलरची काहीशी साडी तशी मला दिसली. मी पार्श्वनिकरकडनं तिला साडी घ्यायला सांगितली. महागातली महाग जितकी छान असेल, जो रंग तोच रंग म्हटलं मला पाहिजे, दुसरा रंग मला चालणार नाही. शोधाला वेळ गेला. त्यांनी कुठनं तरी त्या गोडाऊनमधनं साड्या आणल्या. शेवटी तो रंग मिळाला. मला मोबाईलवरती फोटो पाठवत होती, ती साडी आली. सचिन साडी घेऊन वडोदऱ्याला आला आणि अमरकंटकला मी मस्त नियमितपणे ओटी दिली. मैया जे तिला करायचं ती केल्याशिवाय नाही राहत.
तिला जे करायचं ते केल्याशिवाय राहतच नाही. अजून एक अनुभव सांगतो. आम्ही अनुभव थोडा मोठा आहे, मी छोटा करून सांगतो. ह्याच विमलेश्वरला त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हाही माझी बस मध्ये साधारणतः एक 40-45 लोक होती. आम्ही विमलेश्वरच्या तटावर पोचलो. तटावर पोचल्यानंतर आम्हाला नियमित जशी होडी पाहिजे होती तशी होडी पहाटे मिळाली. आम्ही कडकडत्या पहाटेच्या थंडीमध्ये 3-3:30 वाजता साधारणतः विमलेश्वरच्या तटावर जाऊन आम्ही बसलो सगळेजण. मी लाईफ जॅकेट विकत घेतलेत लोकांना सेफ्टीसाठी म्हणून. सगळ्यांना मी लाईफ जॅकेट दिली, सगळ्यांना घालायला सांगितली, सगळ्या लोकांनी घातली. आणि आम्ही वाट बघत होतो की ओटी असते समुद्राला, म्हणजे विमलेश्वर. आपल्यापैकी नर्मदा मैया किती जणांनी परिक्रमा केली? म्हणजे तुम्हाला ज्यांनी केली आहे, तुम्ही केले का सर? तुम्हाला विमलेश्वरचा तट माहिती आहे, तुम्हाला सकाळची पहाटेची थंडी देखील माहिती आहे. तर सोसाट्याचा वारा सुटलेला होता आणि आम्ही वाट बघत होतो की ओटी होती, भरती कधी येते. भरती जेव्हा येते तेव्हा होडी सोडतात. भरती आल्याशिवाय होडी सोडू शकत नाही. सकाळचे 5 वाजले, ते नावाडी बिचारे आपली वाट बघतायत, ती भरती काही येईना. शेवटी सांगायला लागले 7 तो बजेगा, 7 तो बजेगा, 7 वागी जाय, 7 वागी जाय, हटल्या जल्दी. ते नावाडी लोक असतात, गुजराती लोक असतात, गुजरातीमध्ये बोलत होते. आणि मग आमच्यातले लोक पण पेशन्स तुटला. मग तेवढ्यात काही होड्या लागायला लागल्या. मग म्हणायला लागले, ओ जोशी जोशी तिकडे पाठीमागे होड्या लागल्या, चला लवकर चला, लवकर चला, लवकर चला. म्हटलं कोणीही जाणार नाही, कोणीही जाणार नाही. मला ज्या होडीला शेड आहे अशाच होडीतनं मला लोकांना घेऊन जायचं आहे. कारण माझ्याबरोबर ताई लोक आहेत, लेडीज होत्या. कसं असतं की साधारणतः तुम्ही 7-8 वाजता जर का समुद्र क्रॉस करायला घेतलात विमलेश्वरवरून, साधारणतः 4 तास लागतात तुम्हाला समोरच्या तटावर जाईस तर. आणि तिकडे जाताना तुम्हाला प्रचंड उन्हाचा मारा बसतो. सकाळी ऊन शेकलं जातं आणि त्या उन्हाच्या शेकामध्ये जेंट्स लोक तर ठीक आहे, पण लेडीज लोकांना खूप त्रास होतो. तो अनुभव माझ्याकडे आधीचा होता. त्यामुळे मी हट्टाच धरला की नाही, जेव्हा ती कवर्ड होडी लागेल, ज्याच्यावर रूफटॉप आहे अशी होडी जेव्हा लागेल तेव्हाच आपण जायचं. त्याच्यानंतर मग ती रूफटॉप होडी तिकडे काही लागेना. मग अजून थोड्या वेळ गेला, 2-3 होड्या सुटल्या, 4 होड्या सुटल्या, 5वी सुटली, 6वी सुटली. मग सगळ्यांचा बाण फुटला. सगळेजण ओरडायला लागले, अरे काय दोषी तुम्ही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, टूरवाल्याची नॉर्मली सगळेजण टिंगरटवाळी करतात. अरे काय दोषी तुम्ही, डरपो काय करता, चला लवकर चला. मस्ती, म्हणजे अशी मस्ती चालली होती. तर मस्तीमध्ये माझा बाणा कडक होता. मी म्हटलं नाही म्हणजे नाही. आणि आमच्या पुढे एक होडी लागली आणि लगेच ती जी रूफटॉपची कवर्ड होडी होती ती पण हळूहळू यायला लागली. तर काही लोक परत धावत, चला हो आत्ता लागले त्यातनं जाऊ हो चला, म्हणून काही लोक खालती उतरली. मग मी सगळ्यांना अडवलं परत पुढे जाऊन. जी आमच्या पुढे होडी गेली, आमची ही होडी मी निघाली तिच्या पाठोपाठ. रूफटॉप असलेली जी होडी आमच्या पुढे गेली ती सोसाट्याने गेली, एकदम फटाफट पुढे निघून गेली. मग मला परत सगळे लोक आतमध्ये चिडवायला लागले, काय जोशी तुम्ही, ती बघा होडी किती फास्टमध्ये गेली, आपली होडी बघा किती स्लो चालले, काय होडी घेतली तुम्ही. मग नंतर थट्टा मस्करी सुरू झाली, अरे काय जोशी जाम स्लो आहे, असं आहे तसं आहे, ही मस्करी. पण त्याच्यानंतर जवळजवळ अर्धा समुद्र उठलून, म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 तास गेले. 2-2.5 तासानंतर ऑलमोस्ट आम्ही 3/4 समुद्र क्रॉस केला होता. जिथे नर्मदा मैया म्हणजे जिथे विलीन होते त्या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी आम्ही नारळ अर्पण केला. त्याच्यानंतर परत थोडं पुढे गेलो. जसे थोडे आणखीन पुढे गेलो तसं ती जी आमच्या आधीची जी होडी गेलेली होती लाल कलरची, ती हळूहळू समोर दिसायला लागली. अजून एक 7-8-10 मिनिटानंतर ती आणखीन जवळ दिसायला लागली. तोपर्यंत मी रूफटॉपवर जाऊन त्या नावाड्याला विचारला, हो सूत आहे घ्या आपडा, ही होडी आपडा काय येतं प्रॉब्लेम तर घ्या, हे स्लो भाऊ चालेचे होडी सूत आहे घ्या. तो मला म्हणाले की आपडे पण काय खबर नतीच आहे, म्हणजे आम्हाला पण काय माहिती नाही, आम्ही विचारतो तिकडे फोन करून. म्हणून त्यांनी तिकडे फोन करून विचारलं. तर त्यांनी सांगितलं, अरे होडी को में होल गिर गया, वो पानी जा रहा है अंदर, वो लोग पानी निकाल रहे हैं, अभी यहाँ से दूसरा होडी जाएगा, फिर वो होडी में लोगों को ट्रांसफर करेंगे, फिर वो होडी को निकाल के लोगों को निकाल के लेके आएंगे. बघा गंमत कशी होती.
माझं लोकांनी जर ऐकलं नसतं तर ज्या लोकांवर होडीतनं पाणी काढण्याची परिस्थिती आली ती कदाचित माझ्या टूरवर आली असती. नर्मदा मैया गेले 7 ते 8 वर्ष हा जो उपक्रम करतोय त्याच्यात आजपर्यंत असंख्य अनुभव आहेत. अनुभवात बोलत राहिलो तर तुम्ही बोर व्हाल आणखीन. आणि जे आपले आजचे प्रमुख वक्ते आहेत ज्यांचे कान तृप्त करण्यासाठी आपण त्यांच्याकडनं इथे आलो आहोत तर ते पुढे जाईल. आजपर्यंत कधीही नर्मदा मैयाने एक कणही केसाला धक्का लागू दिलेला नाही आहे. इतका माझा या नर्मदा मैयावर अथांग विश्वास आहे. या नर्मदा मैयेला मी वंदन करतो. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर परत आमची परिक्रमा आहे. दुसरी परिक्रमा 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी आहे. आता आम्ही पुढची सूत्र सगळी उदयनजी आचार्यांकडे देतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी आज आमचे कान तृप्त करावे. मी सुरू करण्यापूर्वी प्रसाद भावे त्यांना एक काहीतरी प्रेरणा झाली की काहीतरी बोलायचंय, तर अगदी आनंदाने तुम्ही बोलावं. तर एक डोंबाऱ्यांचा खेळ चालला असतो. आपल्या डोंबिवलीसारखं फडके बॉलचा कसा चौक आहे ना तसाच खेळ चालला असतो. ते एक्सपर्ट असतात डोंबारी सगळे. आणि पहिल्या मजल्यावर त्यांनी या गॅलरीतून त्या गॅलरीत असं दोरखंड बांधलेला असतो. त्याच्यावरनं ती बाई चालणार असते डोंबारीण. तर ती वरती चढते, डोंगरावरनं चालायला सुरुवात करते आणि तिला हातात एक बांबू देतात. त्या बांबूला वरती एक छोटं बाळ बांधलं असतं, त्यांचंच बाळ. आणि तो बांबू ती डोंबारीण दोरखंडावर उभी राहते आणि तो बांबू आपल्या चुंब ठेवून डोक्यावर ठेवते. 7-8 फुटाचा बांबू, त्याच्यावर तिचं बाळ. आणि अशी ती चालायला सुरुवात करते. खालती लोक असतात, आधी जे लोक टाळ्या वाजवत असतात केवढ्या उंचावरनं बाई चालणार. आणि जेव्हा ती बाळ आपलं स्वतःचं 7-8 फूट बांबू वरती ठेवते डोक्यावर आणि चालायला सुरुवात करते अधांतरी त्या दोरावरनं, तेव्हा निशब्द शांतता. खाली 100-150 लोक जमलेले असतात. त्यांचा जीव कासावीस असतो की आता काय होणार आहे. बाळ एवढं उंचावर घेऊन ती बाई चालते ती बाई. आणि एकदम सगळ्यांचे श्वास रोखून धरलेले असतात. ती बाई चालायला सुरुवात करते. ते बाळ तिच्या डोक्यावर असतं. ती बाई 15-20 फुटावर, त्याच्यावरती 7-8 फूट तो बांबू, त्याच्यावरती ते छोटंसं बाळ. ते निश्चिंत असतं, बाळ झोपलेलं असतं, त्या बांधलेलं असतं गाठोड्यात त्याच्यात. आणि ती बाई चालायला सुरुवात करते. 10-15 मिनिटात तिचं तो दोरखंड ती क्रॉस करते. ती पलीकडे जाते, त्या गॅलरीत उतरते. आणि ती पाऊल टाकल्या खालती जे 100-200 लोक, आता त्याचे 300-400 लोक जमा झालेले असतात. ते टाळ्यांचा कडकडाट करतात. काही लोक शिट्ट्या वाजवायला लागतात. सगळे आनंद. काही लोक तर पैसे ओढतात. इतके आनंद की एवढं बाळ ती बाई घेऊन गेली. त्यांना खूप आनंद होतो. ती बाई लाऊडस्पीकरवरनं वरतून असं लाऊडस्पीकरवर बोलते की तुम्ही जे माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना, मी आता परत त्या साईडला जाणार आहे, याच दोरीवरनं असं बाळ घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला वाटतं का मी हा क्रॉस करू शकेल? तर सगळे म्हणतात 100% तुम्ही एवढं छान केलंय, तुम्ही पलीकडे जाऊ शकाल नक्कीच. ती म्हणते तो कोणाचा विश्वास आहे त्यांनी हात वरती करा. सगळेजण हात वरती करतात. खाली 400-500 लोक जमलेले असतात. सगळेजण हात वरती करतात. ती म्हणते असं नाही. आता मला एक सांगा, कोणाला मनात थोडी जरी शंका आहे का तुमच्या की मी हे पुन्हा त्या बाळाला घेऊन त्या पलीकडे जाऊ शकेल, असे कोणाला शंका वाटते का नाही जाऊ शकणार? कोणीच हात वरती. ते म्हणते तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर? ते म्हणतात हो. मग ती खालती बघते, त्याच्यामुळे सुद्धा काही आया असतात, 5-6 बाळ असतात. ती म्हणते आता मला तुमच्यापैकी कोणाचं एकाचं बाळ द्याल का मी डोक्यावर ठेवायला, त्या बांबूवर बांधायला? सगळीकडे पुन्हा निशब्द शांतता. कोणी काय बोलत, 2-3 बायका तर निघूनच जातात तिकडनं बाळाला घेऊन. तर काही ती शांत बसते, कोणी त्यांचं बाळ देत नाही. ती पुन्हा आपलं बाळ घेते, पुन्हा डोक्यावर तसंच बांबू, पुन्हा चालून ती क्रॉस करते. आता लोकांच्या टाळ्या पण कमी झाल्या असतात, लोक शांत बसलेले असतात. नंतर शुद्धी ह्याच्यावर येतात आणि टाळ्या वाजवतात, पैसे देतात. ही गोष्ट, ही छोटीशी गोष्ट आहे पण ही प्रतिकात्मक गोष्ट आहे. ती डोंबारीण आहे ना, ती आपल्या भगवंतासारखी आहे. ती सद्गुरूंची प्रतीक आहे. ते आपल्या मैयाचं प्रतीक आहे. आणि ते जे छोटं बाळ आहे ना, जे कोणी द्यायला तयार होत नाही, ते आपली अढळ श्रद्धा आहे. आपल्या सगळ्यांचा भगवंतावर, सद्गुरूवर विश्वास असतो. पण जोवर परीक्षा होत नाही तोवर विश्वास असतो. ज्या क्षणी परीक्षा होते तेव्हा आपला विश्वास डळमळीत होतो, आपली श्रद्धा अढळ नसते. आणि
आपल्यामध्ये बरेच असतात तसे, ज्यांची अढळ श्रद्धा आहे, ज्यांनी आपलं बा त्या मैयाला सुपूर्द केलेलं आहे. अशी एक व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे, जे पलीकडे पोहोचायला झालेले आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या सगळ्यांचे कान तृप्त करावे. आणि क्षमा, मी तुमचे 5 मिनिटं घेतली त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. सुरुवात मंगलाचरणाने करूया, श्लोकाने करूया. आणि आज दरवेळेसारखंच माझं आहे, ठरवलेलं काही नसतं. जे काय बोलवून घेईल ते मैया बोलवून घेईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसा राशिन्नाशयति पापानाम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुकृपा. नमः पुण्यजले देवी, नमः सागरगामिनी, नमोस्तु पापनिर्मोचे, नमो देवी वरानने. नमोस्तु ते ऋषिवरसङ्घसेविते, नमोस्तु ते त्रिनयनदेहनिसृते, नमोस्तु ते सुकृतवतां सदा वरे, नमोस्तु ते सततं पवित्रपावनी. नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशि, नमस्ते नर्मदे देवी. त्राहि मां भवसागरात्, त्राहि मां भवसागरात्, त्राहि मां भवसागरात्. डोंबिवलीमध्ये आता नर्मदा परिक्रमा हा विषय काही नवीन राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ज्यावेळेला म्हटलं की आता प्रवचन करायचंय, म्हटलं ऐकायला कोण येणार. पण तुम्ही सगळ्यांनी तो माझा जो गैरसमज होता तो फोल ठरवला. तुम्ही सगळेजण आलात. तुमच्या सगळ्यांच्या रूपाने नर्मदा मैया स्वतःचं गुणगान ऐकायला आली आहे, ही श्रद्धा बाळगून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमेमध्ये आधार फक्त मैयाचा असतो आणि आम्हाला आधार आमच्या गुरुमाऊली कलावती देवी यांचा असतो. जेव्हा द्वैत असतं ना, ते द्वैत निरसन करण्यासाठी साधना करायला लावतात. आमच्या गुरुमाऊली, आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच, कलावती देवींचा एक अभंग आहे, होईन मी सुखी, होईन मी सुखी, म्हणता ग बाई झाले मी सुखी. देह मी नव्हे ऐसे कळता ग बाई, देह संबंधियांचा विचार विरला की होईन मी सुखी.
मी देह नाही, मी आनंद स्वरूप आत्मा आहे. आणि ह्या आनंद स्वरूपामध्ये जाण्याच्या आड ज्या ज्या गोष्टी येतात त्या तपश्चर्येने आपल्याला काढायच्या आहेत, म्हणून परिक्रमा करायची. माझ्या गुरुमाऊलींना त्यांच्या गुरूंनी म्हणजे सिद्धारूढ स्वामींनी 12 वर्ष पूर्ण भारतभर फिरायला लावलं, हरिनाम कीर्तन करायला, हरिनाम प्रचार प्रसार करायला. आणि एकही पैसा बरोबर नसताना ही 19-20 वर्षाची मुलगी म्हणजे परमपूज्य आई पूर्ण भारत केवळ गुरूंवर विश्वास ठेवून फिरल्या. आणि मग ते सगळं चरित्र आता बऱ्याच जणांना माहीत आहे, प्रचार प्रसार भरपूर झालेला आहे. पण आपण ते ऐकून सोडून देतो. गोंदवलेकर महाराजांनी घर सोडलं 8व्या वर्षी, काय न काय वैराग्य, एवढं करून आपण सोडून देतो. आपल्याला लावून घ्यायचं आहे ते. तू काय केलंस? ज्या गुरूंचा चेला म्हणून तू म्हणवतोस त्या जर 19व्या-20व्या वर्षी एका वस्त्रानेशी ज्या घराबाहेर पडल्या, त्या पूर्ण भारत फिरून आल्या, गुरूंवर त्यांचा इतका आढळ विश्वास होता, तुझा किती आहे? स्वतःला कधी विचारतो का? मी तरी विचारत नव्हतो. पण एका सत्पुरुषांनी मला ही जाणीव करून दिली, आणि ते सत्पुरुष म्हणजे बेलसरे बाबा. मी मालाडला दर्शनाला गेलेलो होतो त्यांच्या, तेव्हा ते म्हणाले की अरे, म्हणजे संतांजवळ कसं वागायचं माहीत नसतं ना आपल्याला, आणि आपण संत त्यांना कसं ठरवणार? तर स्वतःच्या मूढबुद्धीनुसार ठरवणार की हे संत आहेत, हे संत नाहीत म्हणून. हां, आता एक आठवलं म्हणून सांगतो बरं का पटकन. माझा उल्लेख आता प्रसादनी सद्गुरू म्हणून केला, तेव्हा मला फार हसायला येत होतं. सद्गुरू कोण? तू होतास की माझ्याबरोबर. माझ्यात काय काय दुर्गुण आहेत सगळं बघितलं. हिमालय यात्रेमध्ये आमच्या बरोबर होता तो. आम्ही जे पायी 4 धाम करायचं म्हणत होतो, म्हणजे त्याच्यातले 2 धाम आम्ही केले, त्यावेळेला प्रसाद आमच्या बरोबर होता. जो शाश्वतापर्यंत नेतो आणि अज्ञान निवारण करून पूर्ण आनंदाचा अनुभव देतो, तो सद्गुरू. त्यामुळे कोणाच्याही पाठी सद्गुरू लावायचं नाही. मी प्रेमाने सांगतो, ओरडत नाही तुला. ओरडायचं ते नंतर ओरडीन, म्हणजे कार्यक्रम झाल्यावर. सद्गुरू एकच असतो. ज्यांनी आत्मपद प्राप्त केलेलं असतो तोच सद्गुरू असतो. बाकी प्रापंचिक गुरु 50 असू शकतात. गणिताचे शिक्षक पण गुरु असतात, मराठीचे शिक्षक पण गुरु असतात. सद्गुरू एकच असतो. ज्यांनी आत्मज्ञान मिळवलंय तोच सद्गुरू असतो. आपण अजून देहबुद्धीत आहोत, त्यामुळे फार फार तर वंदनीय म्हणायचं. म्हणजे माझ्या बाबतीत सांगतो, बाकी कोणालाही सद्गुरू म्हण, काही हरकत नाही. माझ्या बाबतीत दादा म्हटलेलं मला जास्ती आवडतं, तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे म्हणून. तर म्हणजे हे आधी रेक्टिफाय करतात ना, ज्या चुका झाल्या त्या पहिल्यांदाच करून टाकतो. की त्या सद्गुरू पदावर बसण्याची योग्यता फार मोठी असते. जो सगळ्यातनं सुटलेला असतो कामक्रोधादी विकारांपासून, तो सद्गुरू असतो. आपण कथेकरी आहोत. आईंची कथा करतो किंवा रामाची करतो किंवा नर्मदेची करतो कथा. म्हणून त्याच्याबद्दल म्हटलेलं ना की पुजाऱ्यासी कैचा देव, कथड्यासी कैसा भाव. पांडुरंग आपल्याला जरी अगदी वाटतं की माताजी नेहमी जातात वारीला, इकडून जे पांडुरंगाचं ध्यान करत जातात ते तिथपर्यंत जातात, पण तिकडे असणारे जे बडवे आहेत त्यांना काय तो दगड आहे. त्यांच्या मनात तो भाव नसतो की हा पांडुरंग साक्षात वैकुंठ नायक आहे. तसं कथा करणारा जो असतो त्याच्यामध्ये काही भाव नसतो. तो फक्त काहीतरी एक बघतो की हा एवढी लोक जमली, आता माझं नाव लौकिक होईल, मला पैसा मिळेल. आणि आमच्या गुरुमाऊलींनी पदोपदी जागृत केलेलं आहे नित्योपासनेमध्ये, धनाचा भुकेला संत नवे बा, मनाचीच त्या भूक असे, जो धनाचा भुकेला असे त्या संत म्हणावे तरी कसे. संतांची व्याख्या इतकी स्वच्छ केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात जो बसेल, हे सगळे त्याला सद्गुरू म्हणायला काय हरकत नाही. या सद्गुरू ह्याच्यावरनं एवढं प्रवचन झालं. आपण सगळेजण साधक आहोत
आता आपल्या चुका काय काय होत असतात, म्हणजे मी जे वाचलं आणि मला माझ्या चुका जाणवल्या ते तुमच्यासमोर सांगतो. मी इकडे काही बोध वगैरे करायला, कारण ती काही योग्यता माझ्यात बिलकुल नाही. पद्मपुराणामध्ये परमेश्वर काय म्हणतो, व्यासांनी काय म्हटलेलं आहे तीर्थयात्रेबद्दल, ते आपण थोडंसं बघूया. बोर झालात तर सांगा, मग आपण काहीतरी रंजक सांगूया. मैया प्रकट झाली आणि अमकं तमकं, ते ऐकायला कसं लहान मुलांना कसं अरेबियन नाईट्सच्या गोष्टी ऐकायला आवडतात, तसं आपण परमार्थ करून टाकलेला आहे. तुम्हाला मैया नाही दिसली है, अश्वत्थामा नाही दिसला है, म्हणजे तुमची परिक्रमा खरी नाही. हे काय, हा कुठला क्रायटेरिया? कुठले मार्कंडेयांना दिसला होता का हो अशा अश्वत्थामा? त्यांनी कुठेतरी वर्णन केलंय का? नर्मदा पुराण मी 50 वेळा वाचून झालेलं आहे. 50 वेळा म्हणजे लिटरली नव्हे बरं, 5-6 वेळा तरी नक्की वाचलेलं आहे. त्याच्यात कुठेच हा उल्लेख नाही आहे. त्यांनी फक्त तीर्थांची वर्णनं केली की कोणी तपश्चर्या केली आणि परमेश्वराचा साक्षात्कार मिळवला, ते स्थानांचं वर्णन त्यांनी युधिष्ठिराला केलंय. इतकं स्वच्छ केलेलं आहे. त्याच्यात आपण स्वतःचं काहीतरी घुसडतो आणि मग काहीतरी जे घडलेलं असतं त्याच्यात थोडंसं तिखट मीठ आणखीन लावून मग काहीतरी मैया म्हणजे काहीतरी ग्रेट आहे, आपण गेलो की झालंच तिकडे सिद्धच होणार असा काहीतरी गैरसमज करून जातो. आणि मग चांगलं थप्पड बसली की काही नाही हो परिक्रमेत, आता काय, आता कोण संत बिंत नाही राहिले तिकडे, तू कोण ठरवणार, तुला काय कळलं संत म्हणजे काय? आज म्हणजे जास्ती बोलत नाही, कारण थोडंसं कडक व्हायला लागलं ना, मग ते जरा थांबायला पाहिजे. खूप तिखट खाल्लं तरी मग जळजळतं ना. आणि आपण तर काही संत नाही की लोकांना सुधारायला आलेलो. त्याच्यामुळे आपण आपलं परमेश्वराची जी वाक्य आहेत त्याच्यानुसार आपण परिक्रमा केली का किंवा करतो का, एवढंच बघायचं. तुम्ही केदार बरोबर जा, ही मंडळी व्यवस्था अतिशय छान करतात, काही त्याच्यामध्ये त्रुटी राहत नाही. पण त्या व्यवस्थांसाठी आपण जातोय का? पण काय आहे की एकदा आपण सद्गुरूंना फक्त घाबरतो, एवढं मनाला पटलं किंवा खरा धाक जर सद्गुरूंचा असेल तर कोण चांगलं म्हणेल किंवा वाईट म्हणेल याची काही आपल्याला पर्वा नसते. यस्य हस्तौ च पादौ च मनश्चैव सुसंयतम विद्या तपश्च कीर्तिश्च सतीर्थ फलमश्नुते. म्हणजे ज्याची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात आहेत आणि ज्याचं मन स्वतःच्या ताब्यात आहे आणि ज्याच्याकडे विद्या आहे, म्हणजे गुरूंनी दिलेली विद्या, विद्या म्हणजे विद म्हणजे जाणणे, त्याच्यावरूनच वेद हा शब्द आलाय, जे जाणले ते म्हणजे वेद. गुरूंनी दिलेली विद्या म्हणजे मंत्र. आपल्या गुरूंनी जो दिला असेल श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय, तो मंत्र म्हणजे ती तुमची विद्या आहे. आणि त्या मंत्रावर ज्यांनी तप केलेलं आहे, त्या मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे, त्यालाच तीर्थाचं फळ मिळतं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा गुरु पाहिजे हे नक्की झालं. आपल्याला मंत्र काहीतरी दीक्षा असली पाहिजे कोणाकडनं तरी. गजानन महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, अशी विश्वासाची अनंत ठिकाणं आहेत आपल्याकडे. कोणाचेही शिष्य असा, काही त्याच्यात फरक पडत नाही. आधी शिष्य असणं आवश्यक आहे, त्यांच्याकडनं मंत्रोपदेश किंवा काहीतरी साधना तुम्हाला मिळायला पाहिजे आणि ती साधना तुम्ही घरी व्यवस्थित करून त्यानंतर तीर्थाला गेलात तर तीर्थाचं फळ मिळतं असं व्यास म्हणतात. आता कोणाला वाद घालायचा असेल तर घाला व्यासांशी, माझ्याशी नको. ज्याची योग्यता असेल त्यांनी व्यासांची पण वाद घालावा की काय हरकत नाही. दुसरं ते म्हणतात प्रतिग्रहाद पावृत संतुष्टो येन केनचित अहंकार विमुक्तश्च सतीर्थ फलमश्नुते. जो प्रतिग्रह घेत नाही, म्हणजे कोणाकडनं काहीही घेत नाही, काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. अनुकूल किंवा प्रतिकूल जे काही मिळेल त्याच्यामध्ये जो संतुष्ट असतो. 3 दिवस सतत चवडीचीच भाजी दिली हो. हा अनुकूल आणि प्रतिकूल आपण आता वाचतोय विसतोय. नाही, ते टूर ऑपरेटर आहेत ना, ते काय आहे माहितीये, पदार्थांना चव नाही, बाकी चांगलेच. अरे तू ते मोडायला आलायस इकडे. पायी चालणारे पण तसेच असतात बरं का, काही असं फार
सिद्ध कोटीतले वगैरे नसतात. ही तीर्थाचं जे पद्मपुराणामध्ये जे सांगितलेलं आहे, तीर्थयात्रा करण्याच्या आधी घरी काय तयारी करायची. आता नर्मदा परिक्रमेचा सीझन सुरू होईल आणि बरेच जण पायी जायला वगैरे निघतील. तुम्हाला नाही म्हणत दादा जाणार आहेत ह्यावेळेला परिक्रमेला, पण त्यांच्याबरोबर स्वामी आहेत, त्यांनी इतकी वर्ष तपश्चर्या केलेली आहे, त्यांची गोष्ट निराळी. पण फोन येतात आता की आम्ही काय काय तयारी करू. तर मग आता आपण सांगतो की नाही तुम्ही जप वगैरे, नाही नाही ते आमचं सगळं आम्ही बघतो काय करायचं. काय काय घेऊन जाऊ, काहीच घेऊन जाऊ नको खरं तर. आता त्या डोंबारणीचा जसा डोंबारणींनी विश्वासाचा जी काही गोष्ट सांगितली, तेवढा विश्वास आपल्या मैयावर आहे का. ती माझी आई आहे, ती मला पाडणार नाही म्हणून ते बाळ जसं शांत झोपलेलं होतं तसं परिक्रमेत आपल्याला राहता येईल का. असं आपली गुरुमाऊली फिरलेली आहे, सगळ्यांच्या गुरुमाऊली आहे, गोंदवलेकर महाराज पण तसेच फिरलेले आहेत भारतभर. इतका विश्वास आपल्या गुरुवर असेल तर परिक्रमेला निघावं, नाही तर आपल्या घरी बसावं आणि छानपैकी हरिनाम घेत राहावं. केव्हा तरी आपल्या शुद्धता येईल आणि मग परिक्रमेला जायची खरी आपल्याला ओढ लागेल आणि त्याच्यानंतरच तीर्थाचं फळ मिळणार आहे. तीर्थ न जाणता त्याच्यात फिरायचं म्हणजे ती ट्रिप झाली. आणि ट्रिपला जायला काय आपल्याला मग तिकडे कशाला, मग शिमला कुलू मनाली सगळीकडे जा की, तिकडे काय देव नाही का. परिक्रमेत जायचं तर आधी मन इंद्रिय आपली संयमित आहेत का. मी पण अज्ञानानेच गेलो होतो, आता मोठा शाळा माईक वर सांगतोय, पण जे म्हटलं ना माझे दोष सांगायला तुम्हाला तुमच्यासमोर आलोय, मी काही तुम्हाला बोध करायला आलेलो नाही. प्रतिग्रहात अपावृत म्हणजे जो काही प्रतिग्रह घेत नाही. प्रतिग्रह म्हणजे काय, कोणाकडनं दान स्वीकारणं. परिक्रमावासीने दान स्वीकारू नये. आणि आपण तर आता बघतो युट्यूबवर कितीतरी व्हिडिओ असतात, आम्ही गेलो आणि आम्हाला 500 रुपये दिले, आम्ही 100 रुपये दिले, अमके दिले तमके दिले. अरे तू घ्यायचं नाही असते, तिकडे तुझी परिक्रमा खंडित झाली आहे. हे परिक्रमेचे नियम खरे जे आहेत ते सांगायला पाहिजे. आणि ते सांगणारं अधिकारी कोण, तर परमेश्वर किंवा व्यासच आहेत. मग आपण त्यांचाच आधार धरावा. आणि त्यांनी कशी परिक्रमा सांगितलेली, परिक्रमामुळे तीर्थयात्रा कशा प्रकारे सांगितले तसा अभ्यास करून जर आपण गेलो तर आपल्याला साधू संतांचं खरोखर दर्शन होतं. ते आपल्याला बोलवून घेतात. म्हणजे आता तुम्हाला चमत्कार ऐकायला आवडतो ना, म्हणजे नर्मदा परिक्रमा म्हटल्यावर एक थोडं एंटरटेनमेंट असं डोक्यात असतं की काहीतरी असं काहीतरी सांगावं. आधीचं ते ठीक आहे, तुमचं तत्वज्ञान वगैरे ते ओके. होय की नाही, खरं सांगा. आता मी गोष्ट सांगतो म्हटल्यानंतर लगेच काय, हां आता काहीतरी सांगतील ना, हे आता आधीचं त्यांचं जे वेळ काढायसाठी बोललेले आहेत बहुतेक. नाही, संतांना खरोखर शरण गेलो तर संत आपल्याला जवळ बोलवून घेतात. आम्ही नारेश्वरून पुढे निघालेलो होतो. आता कसा गाडी ट्रॅकवर आली नाही. नारेश्वरून निघालो आणि मध्ये एक गाव होतं आणि छान असा एक छोटा बंगला होता, आजूबाजूला शेत होतं, केळीची बाग वगैरे लावलेली होती. आता असं वर्णन केल्यावर कसं तुमच्या डोळ्यासमोर पण आलं सगळं. पण तत्वज्ञान आता जे सांगत होतो ते मला नंतर सांगा बरं, कुठले 2 श्लोक होते. विषयाशिवाय आपण राहूच शकत नाही आणि आपण त्या परम वैराग्यदायीने नर्मदेजवळ जात असतो. बरं जायला काही हरकत नाही, नाही तर केदारच मला मारेल ना. पण कुठे जातोय याचं भान ठेवून जायचं. असो, तर नारेश्वरून आम्ही पुढे निघालो आणि एका गावामध्ये, त्या गावाचं नाव काही आता आठवत नाही, पुस्तकामध्ये असेल माझ्या, आणि तिकडे एक छोटीशी बंगली बांधलेली होती. म्हणजे बंगला पण म्हणता येत नाही, अगदी 4-5 खोल्या, चारच खोल्या आणि एक छोटं तळघर होतं. पण त्या घरामध्ये गेल्यानंतर ना मला अतिशय शांत वाटलं. असं वाटलं की आज थांबूया इकडे. आणि तिकडे जो एक श्रीमंत माणूस होता ज्याने ते बांधलेलं होतं, त्यांनी एक नोकरही ठेवलेला होता. तो प्रत्येकाला चिवडा अमकं तमकं काय असेल ते द्यायचा
आणि भोजनाला थांबा वगैरे तो त्याच्या पद्धतीने आग्रह पण करायचा. मी त्याला म्हटलं की इकडे वरती तुझ्या बंगलीमध्ये बरेच जण सारखे येत असतात, असं एखादं तुझ्या बागेमध्ये वगैरे कुठलं स्थान आहे का जिकडे मला खरोखर शांत नुसतं डोळे मिटून बसायचं आहे. म्हटलं मला काही हवन करायचं नाही, काही म्हणजे मोठमोठ्याने काही भजनही करायचं नाही, काहीच करायचं नाही, मला शांत बसायचं आहे. तर तो म्हणाला की ऐसे पूछने वाले तो बहुत कम आते हैं, हमारे मालिक ने ऐसा ही कहा है कि ऐसा कोई आए तो उनको वो जगह दिखा देना. मग त्यांनी एक तळघर होतं, त्या तळघरामध्ये मला नेलं आणि म्हणाला की बाबाजी आप इधर रुको, जितने दिन रुकना है उतने दिन रुको. माझ्याबरोबर चैतन्य होता त्यावेळेला, चैतन्य पाटील म्हणून. आणि त्या असं छोटंसं म्हणजे धड बसता येईल फक्त एवढंच, वरती लगेच छप्पर होतं आणि अशी ती एक तळघराची खोली होती आणि इतकं शांत वाटत होतं. आधीच तो भाग शांत आणि त्याच्यामध्ये अगदी एकांत. त्यामुळे चैतन्य म्हणाला गुरुजी मला जरा झोप आली, मी झोपू का? आनंदाने झोप. जो झोपत असेल तो बरं, म्हणजे कारण त्याचे विचार बंद झाले की आपलं ध्यान चांगलं लागतं. नाहीतर आपल्या ध्यानामध्ये शेजारी जर कोण असेल जो चंचल वृत्तीचा असेल ना, आपल्या ध्यानात सुद्धा ते विचार यायला लागतात. म्हणून संगत कोणाची असावी ते पण महत्वाचं आहे. म्हणून एक श्लोक आठवला, या निशाम सर्वभूतानाम तेषाम जागर्ती संयमी. जी इतरांसाठी रात्र असते, ज्यावेळेला सगळे प्राणी मात्र झोपून गेले असतात, त्यावेळेला साधकांनी उठावं आणि साधनेला बसावं. कारण का, सगळ्यांचे विचार बंद झालेले असतात, त्यामुळे विचारांचा जो आघात आपल्या डोक्यावर होत असतो सतत, तो होत नाही. असा एकांत आपल्याला घरी मिळू शकतो. असो, तर त्याला म्हटलं तू झोप, काही हरकत नाही. आणि मी बसलो, मला काही ध्यान वगैरे येत नाही, कारण आईने आम्हाला नामस्मरण सांगितलेलं आहे. ते आपलं छान नामस्मरणाची लय लागली, हळूहळू ते नामस्मरणच फक्त ऐकू यायला लागलं. मी कुठे बसलोय, काय, काही तसं भान आपोआप ते नाहीसं झालं. आणि न एक कधीही न पाहिलेली अशी तेजस्वी मूर्ती डोळ्यासमोर आली. वर्णन विचाराल तर पांढरं शुभ्र धोतर, पांढरं शुभ्र उपर्ण, तुळतुळीत टक्कल आणि एक छोटीशी शेंडी अशी बांधलेली. आणि एकनाथ महाराजच असावेत असं मला ते वाटायला लागलं. त्यांच्या एकंदर त्या मूर्तीकडे बघता बघता असं वाटलं की हे बहुतेक एकनाथ महाराज असावेत. मनातल्या मनात हे चाललेलं आहे सगळा व्यापार. आणि ते म्हणाले की अरे इकडे का थांबलास, शिनोरला ये की, आज थांबू नको इकडे, शिनोरला मी वाट बघतोय. अंगावर आताही शहारे आले की आपल्याला शिनोर, आता शिनोर काय मी 2 परिक्रमांमध्ये बघितलं होतं, तिकडे लाल बाबा होते, ते विष्णू भक्त होते, पण ते काही असे दिसत नव्हते. कोण असतील हे, कोण असतील हे, काही कळेना. आणि तेवढ्यात तो जो सेवेकरी होता तो आला. तो म्हणाला बाबाजी मुझे ऐसा लगता है कि आप आगे जाओगे, आप रुकोगे नहीं आज यहाँ. म्हटलं का बाबा, तुला का असं वाटलं? तर म्हणाला की नाही, अंदर से ही ऐसा आता है. मग मी त्याला म्हटलं की बाबा तू कोण आहेस? म्हणजे तो म्हणाला की मीच या बंगल्याचा मालक आहे. तो स्वतःला सेवेकरी म्हणूनच सांगत होता, पण तोच त्या बंगल्याचा मालक होता. आणि म्हणाला की माझ्या गुरूंच्या आज्ञेने मी इकडे साधनेला बसतो आणि असं मला आता संकेत आला आहे की खाली जो कोण परिक्रमावस्थेत थांबलेला आहे त्याला शिनोरला पाठव. अक्षरशः म्हटलं अरे हे काय चाललंय, म्हणजे आपल्यालाही कळत नाही. आणि मग निघालो मी, वाटेत रस्ताही चुकलो, शिनोरला पोहोचलो. आणि तिथे नाही, क्षमा करा, शिनोरच्या आधी मालसर म्हणून गाव आहे. त्या व्यक्तीने सांगितलं की मालसरला ये, का थांबलास इकडे? तर ह्यानी मला सांगितलं तुम आप शिनोर को जाओ म्हणून, आप आगे जाओ. ठीक आहे म्हटलं, आता ह्यांनी सांगितलं तर आपण जायचं. कारण नर्मदा काठी एकच मी फार काही केलं नाही, तपश्चर्या वगैरे, पण एवढंच केलं की समोरची व्यक्ती जे सांगेल ना ते करायचं. तो म्हणाला निघा आता इकडनं, निघायचं. हट्टाने नाही. आता मी संकल्प केला आता थांबणार आहे, माझ्यासारखा कोणी नाही असं काही डोक्यात ठेवायचं नाही. जा म्हटल्यावर जायचं, थांबा म्हटल्यावर थांबायचं. निघालो पुढे, वाटेत रस्ता वगैरे चुकलो. आणि तेव्हाची ही मजा सांगतो की सूर्यास्ताच्या आधी थांबायचं असतं. आणि आम्ही मालसरला पोहोचेपर्यंत
म्हणजे मालसरच्या आधीच एका शेतामध्ये आम्ही रस्ता चुकलो आणि जंगलाच्या दिशेने भरकटलो. असं खूप निबिड जंगल वगैरे काही नाही आहे तिकडे, पण बऱ्यापैकी झाडी आहे आणि सूर्यास्त झालेला होता, पण आम्ही तिकडे थांबू शकत नव्हतो. अचानक काही परिक्रमावासी आमच्या वाटेवर आले. सोमनाथ बाबा म्हणून एक होते, तेही अचानक जॉईन झाले आम्हाला. आणि आता आम्ही जे दोघं होतो त्याच्याऐवजी 6 जण झालो होतो. तर थोडा अंधारामध्ये कोणी बरोबर असलं तर बरं वाटतं, कारण आपण देहबुद्धीतली माणसं आहोत ना. संतांचं कसं वेगळं असतं, त्यांना अंधारात सुद्धा परमेश्वर आपल्याबरोबर आहे याची जाणीव असते, खात्री असते. आपल्याला तशी नसते. तर ते बरोबर चालत होते म्हणून आम्ही निघालो. आणि तेवढ्यात असं ना उजव्या बाजूनी काहीतरी जोरात येतंय आपल्याकडे धावत धावत, अशी जाणीव मला आणि सोमनाथ बाबा म्हणून पुढे ते चालले होते, मागे मी, आणि माझ्या मागे आणखीन 4 जण होते. त्यांना जाणीव झाली. ते म्हणाले, गुरुजी पटकन टॉर्च लावा. मला सगळे तिकडे गुरुजी म्हणायचे, कारण का शेंडी आणि हे आहे ना, त्यामुळे गुरुजी. मला वेदातलं काही येत नाही, पण ते वैदिकांच्या बरोबर राहून मलाही गुरुजी म्हणायला लागलेत सगळे आता. तर तसं त्यांनी हाक मारली, गुरुजी टॉर्च लावा, टॉर्च लावा. त्यांनी स्वतः पण लावला, मी पण पाठच्यानं खूण केली की टॉर्च लावा. सगळे ते 6 टॉर्च एकत्र लागल्यानंतर आम्ही बघितलं तर एक अस्वलीण आमच्यावर हल्ला करायला येत होती. तिचं काही विचारीचं चुकीचं नव्हतं, कारण त्या भागामध्ये पारधी लोक अस्वलांची पिल्लं वगैरे अशी पळवून नेतात. तर त्यांना वाटलं की असंच कोणतरी पिल्लं पकडायला आलेलं असेल की काय कोण जाणे, म्हणून ती बिचारी येत होती. पण एकदम त्या 6 टॉर्च लागल्यानंतर, प्रकाशाला हे प्राणी घाबरतात ना, तर 6 जण आहेत ह्याची तिला जाणीव झाल्यानंतर ती एकदम पाठी फिरली. मग दिसलं आम्हाला की 2-3 पिल्लं तिची होती तिकडे. आणि मग आम्ही त्याच्यानंतर जे काही नामस्मरण झालं ना, ते त्याला तोड नव्हती, कारण मृत्यूचं भय आल्याशिवाय आपल्याला नामच आठवत नाही ना. म्हणजे देव जो अनुभव देतो ना, आता तुझा प्राण कुठल्याही क्षणी जाऊ शकेल, कुठनंही काही येऊ शकेल. आता तर अस्वलीण होती, बिबट्या आला तर हे मन आपल्याला सांगतं आता नाम घे, कारण ही शेवटची घडी आहे. आता जर हा नरदेह गेला तर मग पुन्हा 84 लक्ष योनी फिरून मग तेव्हा परिक्रमा होईल की नाही, गुरु मिळेल की नाही आधी हे महत्त्वाचं, मग परिक्रमा वगैरे हे सगळे विचार आल्यानंतर तेव्हा जे काही ओम नमः शिवाय झालं ना, तसं आजपर्यंत घरी कधीच झालेलं नव्हतं. माझा नर्मदे परिक्रमेतली उपलब्धी ती होती की प्राणभय आल्याशिवाय, म्हणजे आम्ही नित्योपासनेत म्हणतो घडी घडी पळ पळ आयुष्य मोजित बैसला असे काळ शिरी, पण ते कसं फॅन खाली बसलेले असतो, मस्त ट्यूबलाईट लावलेलं असं, आजूबाजूला आपलेच गुरुबंधू भगिनी असतात, आणि आपण 10 वाजता नित्योपासना संपली की घरी जाणार आहोत या खात्रीने मग काय म्हणायला हरकत आहे, तो काळ बसलाय वगैरे. जेव्हा तो अनुभव येतो ना, तेव्हा खरं नाम होतं. आणि तेव्हा कसं नाम घेतो ते ज्याचं त्यालाच कळतं. मग ती जी नामातली तीव्रता असते ती घरी आपल्याला जमायला पाहिजे, म्हणून ह्या ठिकाणी जायचं. तर असो, हा एक छोटासा अनुभव त्याच्यातला झाला. आणि मग आम्ही मालसरला पोहोचलो. तिकडे पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये आमची राहण्याची व्यवस्था तिकडच्या साधूंनी अगदी बोलावून केली. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघायला लागलो की हा तसा दिसतोय का आपल्याला, जी मूर्ती, तसं काही नव्हतं. तो जटाजूटवाला चांगला होता. त्यांनी छान प्रेमाने सगळं स्वागत केलं. आणि रात्री मग ते जेवण वगैरे झालं. आधी उलटा क्रम सांगितला, आधी जेवणाचं डोक्यात येतं ना. आधी स्नान झालं, मग संध्यावंदन झालं, मग पूजा झाली, नर्मदा माईची स्तुतिस्तोत्र झाली, माझा जप झाला, त्याच्यानंतर जेवण झालं, आणि मग आम्ही झोपलो. परिक्रमेत त्यांनी सांगितलं पहिल्या ह्याच्यातच की विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थ फलमश्नुते, तप पण घडलं पाहिजे. तर मग हे सगळ्या गोष्टी करून जेवल्यानंतर झोपलो. पुन्हा स्वप्नामध्ये ते, अरे इकडे झोपलास होय, उद्या सकाळी ये. हा, मला कळे ना की हे काय चाललंय. आणि सकाळी उठलो, परत सगळं म्हणजे स्नान झालं, संध्या झाली, मैयाची पूजा. हे मता अनिवार्य आहे परिक्रमेमध्ये. रोज मैयाचं स्नान दोन्ही वेळेला, मैयाचं नसेल तर निदान बोरवेल काय ती विहीर असेल ते कुठे जे मिळेल तिकडे, पण स्नान करायचं, दोन्ही वेळेला करायचं. खरं तर त्रिकाल सांगितलंय, पण रंगवदूत महाराजांसारख्या कनवाळू संतांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सामान्य जीव आहात, तुम्ही 2दा तरी करा. संतांसाठी 3 वेळेचा नियम आहे. तर 2 वेळा स्नान, तसं सकाळचं स्नान वगैरे झालं. आणि मग मी त्या बाबांना विचारलं की इकडे कुठलं संतांचं ठिकाण आहे का.
तर म्हणाले की हाँ एक महाराज जी की समाधि है, आपके महाराष्ट्र के महाराज है, उनका नाम डोंगरे महाराज है करके. मग आता आता पण बघा ते येतच अंगावर शहारे. आणि गेलो तिकडे श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. खूप सुंदर मंदिर आहे मालसरला आणि नर्मदा माईच्या काठावरच आहे. श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं तोपर्यंत ओके होतं, कारण अनेक मंदिरं बघितली, तसंच हे एक मंदिर आहे. आणि ह्या ते तिकडचा जो सेवेकरी होता तो म्हणाला की समाधी का दर्शन ले लीजिए. गेलो तर जी मूर्ती रात्री आणि म्हणजे काल संध्याकाळी आणि रात्री स्वप्नामध्ये आली होती, तीच मूर्ती समाधीवर संगमरवरी त्यांची मूर्ती बसवलेली होती. जसं ते हसत होते स्वप्नामध्ये आणि ध्यानामध्ये, तसंच ती मूर्ती हसत होती. आणि आता तरी मला ओळखलंस का, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. तेव्हा कळलं की हे महासंत डोंगरे महाराज जे भागवताचार्य होते, त्यांचा म्हणजे संतांना आपल्या भेटीची तळमळ असते. कारण का, ज्ञानोबा माऊली जसं म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, ह्या दुरात्म्याचा पण उद्धार होऊ दे म्हणून ते बिचारे दर्शन देत असतात. आपल्याला त्यांची जाणीवही नसते. मग थोडासा अभ्यास केल्यावर, म्हणजे आधी पण वाचलेलं होतं, पण डोंगरे महाराज कसे दिसतात हे माहीत नव्हतं. हे डोंगरे महाराज कसे होते, नुसतंच आपल्याला एक मूर्ती दिसली आणि तो चमत्कार झाला नव्हे. त्यांचं चरित्र काय आहे, काय त्यांनी केलं म्हणून त्यांना ही स्थिती प्राप्त झाली. तर ते भागवत सांगायचे आणि त्यांचं भागवत इतकं रंगायचं की साक्षात गोकुळात असल्यासारखं श्रोत्यांना वाटायचं. आणि त्याबद्दल बिदागी ते 1ही रुपया घेत नसत. डोंगरे महाराज 1ही रुपया घेत नसत. इथपर्यंत सगळं ठीक आहे. असे महात्मे आपण आजही बघू शकतो. तरुण वयातच ते भागवत करत असत आणि त्यांचं लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर साहजिकच पुत्रप्राप्तीची इच्छा सगळ्यांना असते. तसं त्यांच्या पत्नीला सुद्धा वाटायला लागलं की आपल्याला एक पुत्र हवा किंवा कन्या हवी, काहीतरी एक अपत्य आपल्याला हवं. तर त्यांनी तशी इच्छा महाराजांच्या समोर सांगितली की अहो, आपला संसार तर बाकी सगळ्या दृष्टीने खूप छान आहे, पण एक फळ यावं या संसार वेलीवर. तर म्हणाले की हे बघ, मी 108 भागवतांचा संकल्प केलाय आजपासून. तू सांगितलंयस ना, तर आता आपल्या पोटी जर सामान्य फळ तर आपल्याला नकोच आहे म्हणाले. माझी 108 भागवत तू ऐकायचीस आणि त्यानंतर मग आपण प्रयत्न करू म्हणाले, तुझी इच्छा असेल तर. त्याही हो म्हणाला. ठीक आहे, 108 भागवत झाल्यावर आपण संतानाचा विचार करू. आणि 108 भागवत त्या बाईंनी म्हणजे त्यांच्या पत्नीनी त्यांची ऐकली. आणि 108वं भागवत झाल्यानंतर डोंगरे महाराजांनी विचारलं, काय विचार आहे? हो, आता गोपाळकृष्णच माझा मुलगा झालाय म्हणाले. तुमच्या ह्या वाणीने माझ्यात इतकं वैराग्य आलंय की कशाला संसारात अजून खोल खड्डा खणायचा. ह्याच जन्मी त्या श्रीकृष्णाची कृपा व्हावी असं मला 10व्या भागवतापासूनच वाटायला लागलंय. तेव्हापासून मी त्याला सांगितलं की देवा, मला संतान नको, काही नको, या संतांचा संग दे. असं हे दिव्य व्यक्तिमत्व डोंगरे महाराज होते. त्यांची समाधी मालसरला आहे. आणि त्या महासंतांनी आपल्याला बोलवलं म्हणजे काहीतरी अनुभव, जो काही तुम्हाला चमत्काराचा पाहिजे तो मी आता सांगितला की असे संत तिकडे आजही आहेत. आणि आपण साधना करत असलो तर बरोबर त्या फ्रिक्वेन्सी मॅच होतात आणि ते आपल्याला बोलवतात. आपली जायची इच्छा नसली तरी ते खेचून नेतात. त्याच्यामुळे मूळ काय करायचंय, तयारी म्हणून काय स्तोम माजवायची गरज नाही. काय जे असेल ते कपडे उचला आणि चालला लागा परिक्रमेला. मग हे चालतं का हो, तिकडे घेतलं ते चालतं का, असले प्रश्नच विचारायचे नाही. स्वामींनी आज्ञा दिली, निघायचं. मग आमचे हे परत येतील का, केव्हा परत येतील, तुम्ही पण तर पाठी खेचायचं नाहीये ते. कारण काय सांगतो, आपला विचार जो असतो ना, तो साधकाला भयंकर त्रास देत असतो. एखाद्याचा विचार जर पाठी खेचणारा असेल तर त्याची परिक्रमा अपूर्ण होते, अपूर्ण राहते. म्हणून घरी पाठी राहणाऱ्या जोडीदारांनी, मग ते पुरुष असोत किंवा स्त्री असू देत, त्याची परिक्रमा निर्विघ्न व्हावी म्हणून त्यांनी घरी तपश्चर्या करायची.
आणि त्यांना काहीतरी स्वामींचा साक्षात्कार व्हावा. कुंभेश्वर म्हणून स्थान आहे, तर स्वामींचंच म्हणजे अवचट दादांमुळे माझ्या डोक्यात सारखं स्वामी येत आहेत आज. तर स्वामींचं एक स्थान आहे तिकडे, कुंभेश्वर म्हणून. स्वामी समर्थांच्या पादुका आहेत तिकडे आणि अतिशय दर्शनीय स्थान आहे. जगन्नाथजी कुंटेंची पुस्तकं तुम्ही वाचली असतीलच. त्याच्यामध्ये चंदूलाल सोमण म्हणून एक उल्लेख आलेला आहे. हे स्वामींचे भक्त. तर त्यांचा मुलगा रवी सोमण तो आता तिकडे असतो आणि श्रीयंत्राचं मंदिर आहे, त्यामुळे मला ते जास्ती प्रिय, कारण श्रीविद्येतले आहेत ना. तर त्या ठिकाणी मी जेव्हा परिक्रमेत असताना गेलो तेव्हा सारखं वाटत होतं की सोमणांकडेच राहूया. मग मी त्यांना त्या ठिकाणाचं महात्म्य विचारलं, तर म्हणाले की रामानंद बिडकर महाराजांना याच ठिकाणी स्वामींनी दर्शन दिलेलं होतं, म्हणून तुमच्यासाठी ते परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. बाकी सगळी तीर्थ सुटली तरी चालतील, पण कुंभेश्वरला मात्र 3 दिवस राहून साधना करावी. कुंभेश्वरचं महात्म्य काय आहे? आता नावं आपल्याला छान वाटतात, ती कुंभेश्वर, महेश्वर, अमकं तमकं, पण त्या तीर्थाचं महात्म्य कळल्यानंतर त्याची गोडी आपल्याला कळते. कुंभेश्वरामध्ये एक स्नान झालं ना तर 12 कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. कुठल्याही दिवशी करा, कुंभमेळा असण्याची गरज नाही कुंभेश्वरला, कारण देवांनी शंकराला तिकडे कुंभाभिषेक केलेला होता, म्हणून त्या ठिकाणाचं नाव पडलं कुंभेश्वर. तिकडेच नानी आणि मोठी पनवती म्हणून त्यांची मंदिरं आहेत. की नानी पनवती म्हणजे आपण ते शनीचा 2.5 वर्षांचा जो काही काळ असतो त्याला 2.5 म्हणतात, तर ती छोटी पनवती. आणि 7.5 म्हणजे 7.5 वर्षांची जी हे असते, काय म्हणतात त्याला, शनीची 7.5 म्हणतो आपण त्याला. तर ह्या दोन्हीचे दोष किंवा दोन्हीमध्ये जे काही कष्ट होणार असतात ते या नानी आणि छोटी पनवतीला तुम्ही जर तेल वाहिलत किंवा त्यांचं दर्शन घेतलं तर ते कष्ट नाहीसे होतात, असा शंकरांनी वर दिलेला आहे. त्यामुळे ही बारीक बारीक ठिकाणं बघण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे. त्याच्यामुळे किती दिवसात होईल परिक्रमा, जाऊ दे ना, घरी काही अडलेलं नाही तुझ्या वाचून. उद्या जर श्वास बंद पडला तर सगळेजण 10 मिनिटं रडतील, 15व्या मिनिटाला तू स्मशानात. त्याच्यानंतर कोणी तुम्हाला तुम्ही काही करू शकणार नाही आहात. तसंच परिक्रमेला निघताना ठेवायचंय मनामध्ये, ज्यांना करायची आहे त्यांनी. बसनी करताना सुद्धा हीच वृत्ती पाहिजे. बसनी करताना एवढे त्रास होत नाही, ते तुम्हाला दगडात वगैरे चालवत नाहीत, पुरणपोळीचं पण जेवण घालतात, पण वृत्ती ठेवायला तरी काय हरकत आहे की बाबा मी नाही तर 19 दिवस घरी फोन करणार नाही. केदार जोशींना विचारायचं तुमची टूर व्यवस्थित चालली आहे ना, ते हो म्हणून सांगतील. व्हॉट्सअप ग्रुप करा एक, त्याच्यात त्यांना ॲड करा. जेवढ्यांचे नातेवाईक आहेत परिक्रमावासींचे एक सगळ्यांचे फोन काढून घ्या. येणार नाहीत मग ते पुढच्या वेळेला म्हणा. हे फार खाष्ट आहे तो, फोन काढून घेतात म्हणजे काय, श्वास आमचा बंद पडला तर चालेल, फोन नको जायला. काय हे खूप दैव दुर्विलास आहे. आपण तपश्चर्याच्या नावाखाली निघतो आणि काय करतो याचं भान नाही. त्याच्यामुळे प्रयत्न तर करायचा. आता गंमत ह्याच्यातनं कसं, आपण ज्या प्रार्थना करतो ना त्या आपण सगळ्या फोल आहेत, खोट्या आहेत. संतांनी केली त्यावेळेला ती खरीच होती प्रार्थना. आपण काहीही अर्थ न जाणता, आता याच्यातच एक गाणं आहे, मैया अमर कंठवाली तू है भोली भाली. त्याच्यामध्ये ते म्हणतात, नहीं हमारा कुटुंब कबीला नहीं तात और मात. आमचा काही कुटुंब कबीला काही नाही, सगळं तूच आहेस ग, असं ते अगदी म्हणत असतात. ती प्रार्थना झाली, जेवण बिवण झालं की लगेच फोन, चिंट्या जेवला का ग? अरे आत्ता काय म्हणालास तू, नाही हमारा कुटुंब कबीला. तेवढ्या त्या भावनेशी तरी प्रामाणिक राहा परिक्रमेत असताना, की नाही माझं कोणी नाही आहे आता, माई मी तुझ्या जवळ आलेलो आहे, आता मी दुसरा कुठलाही विचार करणार नाही. कुटुंब असायचं तर असणार आहे. उद्या बॉम्ब पडला तर तू काही तिकडनं जाऊन बॉम्ब अडवणार आहेस का? फार कडक बोलतो बरं का. त्याच्यामुळे घरच्यांशी कमीत कमी संपर्क ठेवायचा, आपली इंद्रिय नियमित करायचा, संयमित करायचा प्रयत्न करायचा, आपल्या सगळ्या खोडी मोडायचा प्रयत्न करायचा, तरच त्या तीर्थयात्रेचं फळ मिळतं. एक दिवस समजा आता केदार जोशींनी, सारखं केदारच येतोय काय माहिती बाबा,
जेवण उशिरा दिलं, काही हरकत नाही, आनंदी वृत्ती तशीच ठेवायची. फक्त खिचडीच दिली एखाद दिवशी, हरकत नाही. बसवाल्यांसाठी सांगतो हां, पायीवाल्यांकडे ऑप्शनच नसतो, कारण आश्रमात जे देतील तेच खावं लागतं. तुम्हाला काही ऑर्डर तिकडे देता येत नाही, आम्हाला आज मेदूवडा पाहिजे, काही करता येत नाही तसं. अदंभको निरारंभो लघ्वाहारो जितेंद्रिय विमुक्त सर्व संगैर्य स तीर्थफलमश्नुते. जो पाखंड नाही करता, हिंदीमध्ये आहे त्याचं भाषांतर. अदंभ माहिती आहे का, 5 परिक्रमा. दंभ आला, खोटेपणा आला, तुझी परिक्रमा खंडित झाली. निरारंभो, उगाच काहीतरी मी ना नर्मदा काठी मी आता असं सुरू करणार आहे की मी अशा प्रकारची काहीतरी साधना करीन, काहीतरी स्वतःच्याच मनाने गुरुच्या आज्ञेने केले तर ती साधना, स्वतःच्या मनाने केलं की त्याला आरंभ केल्याचं म्हणतात. निरारंभ, कुठलंही उगाच फालतू काही सुरू करायचं नाही. लोक तिकडे अनेक साधना करणारे असतात. म्हणजे एक खडेश्वरी व्रत म्हणून असतं, तुम्ही ऐकलंय का? खडेश्वरी व्रत ज्यांनी परिक्रमा बसनी किंवा गाडीने चालत केली असेल त्यांना पण माहिती असेल. खडेश्वरी म्हणजे काय असतं की ते साधू ना 12-12 वर्ष बसतच नाहीत. 12 वर्ष, हां, म्हणजे संधिवात वगैरे नसतो त्यांना. हां, नाही तर अहो आम्ही पण नाही बसू शकत, तसं नाही. ते साधू 12 वर्ष बसतच नाही. फक्त त्यांना अलाउड केव्हा असतं, देहधर्म ज्यावेळेला करायचा असेल तेव्हाच त्यांनी तेवढी काही मिनटं. त्या व्यतिरिक्त त्यांनी 12-13 वर्ष संकल्प घेऊन बसायचं नाही. मग रात्री कसं करत असतील? आडवं झोपायला परवानगी आहे का? नाही. त्याही वेळेला म्हणजे आडवं नाही व्हायचं. मग झाडाला असं ते दोऱ्या बांधतात, त्याला एक फळकूट बांधतात, त्याच्यावर हात ठेवतात आणि तशी झोप घेतात. असं अखंड 12 वर्ष करणार. हे बघितल्यावर आपल्याला वाटतं मी पण एक 4 दिवस करायला काही हरकत नाही मला. हे निरारंभ. आता तुला सांगितलं का गुरूंनी तसं करायला? नाही ना. तू आपलं शांतपणे नामस्मरण करत परिक्रमा कर आणि पूर्ण फळ घेऊन घरी जा. उगाच काहीतरी कोणाचं तरी बघून काही करायचं नाही. हे म्हणजे मला परिक्रमा जे सुचलं ते जे जाणवलं ते, कारण अनेक साधू असतात. एक साधू माझ्या जवळ आला आणि म्हणाला की अरे बाबाजी, आपसे तो हनुमान जी बात करना चाहते. म्हटलं कुठे अडलं? कारण तो सर्वेश्वर आहे. हनुमंत म्हणजे काय सामान्य का? शिवशक्ती ऐक्य असं स्वरूप आहे त्याचं. नहीं नहीं, आप क्या करो, एक 6 महीने की एक साधना मैं आपको देता हूँ. आप बहुत शुद्ध है, आप महात्मा जैसे, आपका तेज काय तुम्हाला स्तुती करतील ना, काय सांगता येत नाही. आणि तुम्हालाही वाटायला लागतं अरे खरंच काहीतरी झालं बाबा. आता फक्त हात ठेवायचा शिष्यांवर आणि त्यांना पार करायचं, एवढंच आता माझं काम राहिलंय. इथपर्यंत चढवतात. पण ही परीक्षा असते की तुमच्या गुरूंनी दिलेल्या साधनेशिवाय तुम्ही दुसरं काही करता का, आकर्षक वाटलं म्हणून. आणि जर तुम्ही केलात तर नापास. ऐकून घेतलं कशी साधना असते, कसं करायचं, सगळं ऐकून घेतलं. म्हटलं की बाबाजी, मेरा तो अभी उतना क्षमता है नहीं, आप बोल रहे हैं ये आपका बडप्पन आहे, हे तुमचं मोठेपण आहे. म्हटलं की तुम्ही मला असं सांगितलं, पण ही काय साधना माझ्याकडनं जमणार नाही, क्षमा करा. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, कारण काहीतरी त्यांनी ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, आपला फायदा झालेला आहे, एक प्रकारची साधना आपल्याला कळलेली आहे. रामदास स्वामी पण म्हणतात की कुठल्या कुठल्या प्रकारच्या साधना आहेत ना, त्या सगळ्या आपल्याला माहीत पाहिजेत. आपण केल्या नाहीत तरी माहीत नक्कीच पाहिजेत आपल्याला. करायचं कोणतं? आपल्या सद्गुरूंनी दिलेलंच. त्याच्यात आणखीन एक सांगतो की काही जण म्हणतात की मग आम्हाला राम मंत्र आहे, आम्ही म्हणतो की आम्हाला ओम नमः शिवाय दिलेला आहे, मग नर्मदा काठी गेल्यावर नर्मदेहर करायचं का जप? शंका हीच असते. मग म्हटलं ना, आपल्या गुरूंनी जे सुचवलंय तेच करायचंय, दुसरं काही करायचं नाही तिकडे. आता एखादी बाई असते, लग्न झाल्यावर ती सासरी जाते. आता ताईंचं लग्न झाल्यावर त्यांचं आडनाव अवचट झालं, मग माहेरी परत गेल्या तरी त्यांचं नाव काय माहेरचं होतं का? परत अवचटच राहतं ना. तसं आपल्या गुरूंशी आपलं लग्न झालेलं आहे, त्यांनी दिलेली साधना तीच आपली सगळ्यात श्रेष्ठ साधना आहे. इतर सगळ्या साधनांची माहिती करून घ्यायची, पण करायचं आपल्या गुरूंनी सांगितलेलंच करायचं, तरच नर्मदा प्रसन्न होते. कारण ती गुरुरूपिणी आहे. तिच्या सहस्त्रनामामध्ये गुरुरूपधारिणी म्हणून नाव आहे. म्हणजे गुरूंच्या रूपाने तिने तुला एक साधना दिली आहे आणि तू किती टिकतोस त्याच्यात, का आकर्षणाला भुलतोस?
कोणी म्हणतं की बाबाजी आपको ना एक मैं मंत्र देता हूँ और ये काहीतरी काजळासारखं देतात, ये आप मंत्र का 1,00,000 जाप करो, 10 दिन यहाँ पे रुक जाओ आश्रम में और वो अंजन डाल दो, आपको दूर तक दिखेगा. लगेच वाटतं की काय 10 दिवसांनी उशीर झाला तर काय फरक पडतोय, घेऊन जाऊया ही सिद्धी. ज्या वेळेला ही भूल पडते ना त्यावेळेला परिक्रमा आपली खंडित होते, कारण आपल्या गुरूंनी सांगितलेल्या ह्याच्यात आपण बाहेर गेलो. असो. अक्रोधनो अमलमती सत्यवादी दृढव्रतः आत्मोपमश्च भूतेषु स तीर्थ फलमश्नुते. यात्रेचं फळ केव्हा मिळतं? ज्याच्यामध्ये क्रोध नाही. महाकठीण आहे ना, महाकठीण काम आहे ना. क्रोध नाही म्हणजे कसं, क्रोधाशिवाय कसं चालायचं? जरा सरक म्हणून सांगितलं तर काय होतं आतमध्ये, तोंडावर अगदी सरकतं वगैरे, पण आतमधनं कळतं की काय शाणं मला येऊन उठवतो का इकडनं. हे सुद्धा ज्याच्या मनात येत नाही, ज्याचं मन इतकं शुद्ध झालंय त्यालाच तीर्थाचं फळ मिळतं. आता सांगा बरं, आता मग तुम्हाला वाटतं का की माझ्या परिक्रमा झाल्या आहेत म्हणून? आता सद्गुरू म्हणावंसं वाटतं का? कारण का हे दोष सगळे आहेत अजून, आणि दोष कबूल करण्यात लाज कशाला? जर डॉक्टरकडे गेलं आणि सांगितलं की नाही 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 काही होत नाही मला, मग तो म्हणून आलाच कशाला इकडे? तसं आपण नर्मदेकडे जायचं तर माझ्यातले दोष तू दाखव आणि ते सुधार, मला शुद्ध करून पाठव, कारण गुरूंची सेवा करताना माझ्याकडनं अनंत अपराध घडलेले आहेत, त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी परिक्रमा करतोय. माझा परिक्रमेचा जो काय म्हणतात दृष्टिकोन तो हा होता की माझ्याकडनं जे जे दोष घडलेत, गुरु आज्ञा मोडल्याचं दोष. आता तुम्हाला वाटेल आम्ही कुठे मोडतो, आम्ही तर सगळं आईंनी सांगितल्यासारखं, म्हणजे आईंकडे जे येतात त्यांचा, वृषालीताई आहे, मुकणे मावशी आहेत, हां, त्यांना असं वाटेल आम्ही 3 वेळा भजन करतो आणि नामस्मरण आमचं अजिबात चुकत नाही, गुरु आज्ञा आम्ही पालन करतो. सत्य बोलणे, चोख वागणे हीच असे बा गुरु आज्ञा. नित्योपासने ताई सांगतात. आपण किती खरं बोलतो सांगा बरं? कधीच खोटं बोललो नाही, म्हणजे प्रमाद घडलेला आहे. इतक्या बारकाईने जो निरीक्षण स्वतःच करतो त्यालाच नर्मदा माई दर्शन देते की माझ्यात काय दोष आहेत. माई हे बघ, माझं काम विकार जात नाही, माई तुम्हाला शुद्ध कर. तू सगळ्यांना पावन करतेस ना. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर 6 जण आहेत, हे मला अतिशय त्रास देत असतात. मी अतिशय काय म्हणतात त्याला हीन दीन आणि भिकारी होऊन तुझ्याजवळ आलो आहे. आता आत्मवैभवानी मला तू नटवणारी आहेस असं संत म्हणतात, ऋषी म्हणतात, म्हणून तुझ्या पायाजवळ आलो आहे की मरताना लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही आईंना साजेसा हा शिष्य होता. असं तू मला शुद्ध, कारण माझ्या गुरूंची भेट मला घडव, मला दुसरं काहीही नको. ते ऐश्वर्य नको, ती प्रसिद्धी नको, काही नको. माई मला माझा गुरु भेटू देत आणि तो याची देही डोळा मला त्यांची सेवा करायला मिळू दे, त्यांचा स्पर्श मला होऊ देत, माझ्या हृदयाला स्पर्श होऊ दे, माझ्या बुद्धीला स्पर्श होऊ दे. इतकं शुद्ध होण्यासाठी आपण जायचं आहे हो परिक्रमेला. उगाच निघू नका परिक्रमेला. आणि हे बसनी मिळतं का? बसनी पण मिळतं. ज्याचा जैसा हे तरे तया तैसा हो तरे. जसा ज्याचा हेतू असेल ना तसा तो होतो. यशोदेने उखळासी बांधिला गोविंद रे. यशोदेचा भाव होता की हा माझा मुलगा आहे, ह्याला मी बांधणारच. देवाला तिची इच्छा पूर्ण करावी लागली. आपला हेतू तोच ठेवायचा की मला शुद्ध कर. मी ह्यांच्याबरोबर जाईन, म्हणजे बसनी जाईन, मी पायी जाईन, कसाही जाईन, पण माई मला शुद्ध कर. माझा मूळ उद्देश काय? मला शुद्ध व्हायचं आहे. आणि हे जमलं तर काहीतरी मिळवून येतो माईकडनं आपण. म्हणून आपल्या पद्मपुराणात आणि याच्यात एवढं सांगावं लागलं संतांना की त्यांना माहिती होतं कलियुगात जो उठेल तो निघेल. निघावं, प्रत्येकाला मोक्ष मिळायलाच पाहिजे, प्रत्येकाने प्रयत्न करायलाच पाहिजे, पण तो जाणीवपूर्वक असायला पाहिजे. एवढेच माझं सांगणं आहे तुम्हाला. तुमचा धाकटा भाऊ म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला हे. तीर्थान्युसरन् धीर श्रद्धान समाहितः कृत अपापो विशुद्धयेत किम पुनः शुद्ध कर्मकृत. असा जो तीर्थांची सेवा करतो आणि श्रद्धायुक्त एकाग्र चित्तानी
तिकडे साधना करतो, तो जरी पहिल्या आयुष्यामध्ये, पूर्व आयुष्यामध्ये पापाचारी असेल तरी तो शुद्ध होतो. आता पापाचारी म्हणजे आपण कोणाला समजणार? कोण पापाचारी आहे? आपल्यापैकी कोणी आहे का? होय म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी. देहबुद्धी वाढवणारे विषय सेवन करणं हे पाप आहे, आणि आत्मबुद्धी वाढवणारे विषय त्याग करणं हे पुण्य आहे. आणि तुकाराम महाराज तर स्वच्छ म्हणतात, पुण्य पर उपकार, पाप हे परपीडन. कधीही आपण दुसऱ्याला जर पिडलेलं नसेल, त्रास दिलेला नसेल, तर आपण पापी नाही. आणि जर आपण परोपकार करत असतो तर आपण पुण्यवान, असं तुकाराम महाराजांची व्याख्या आहे. त्याच्यात तर आपण बसत नाही, कारण आपण किती जणांना पिडलेलं आहे आत्ता सगळं एकदम एक क्षणात डोळ्यासमोर येऊन गेलं नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे, मग तीर्थामध्ये जा, चला मग आता कोणालाही काय, आता पण जैन बांधव आता ते पर्युषण होतं ना, मग ते मिच्छामी टुकडम मिच्छामी टुकडम मिच्छामी टुकडम म्हणतात सगळ्यांना. म्हणजे आतापर्यंत झालेलं अकाउंट आहे ते सगळं नील करा, नवीन अकाउंट सुरू करूया. त्रास द्यायचा. मिच्छामी टुकडम म्हणजे वर्षभरात माझ्याकडनं जे काही तू अपराध घडले असतील ते क्षमा करा. म्हणजे वर्षभराचं ते क्षमा मागून त्यांनी नाहीसं केलं, मग पुढच्या वर्षात परत कोणाचा तरी इन्सल्ट करणं, कोणाचा तरी पगार नको असलेला कापणं, असे सगळे प्रकार जर केले, मग ते परत अकाउंट भरतच जातं की. तसं तीर्थामध्ये जर गेला तर काही तीर्थाचा काही फायदा होत नाही. तीर्थामध्ये म्हणजे माझे जे स्वामीजी होते, नरहरिगिरी स्वामीजी, आईंच्या कृपेने मला अशा एखाद्या सिद्धपुरुषाची नितांत आवश्यकता होती की जो माझ्यातले दोष सांगेल, जो माझ्यातल्या चुका सांगेल. आणि तसा सद्गुरू मला नर्मदा काठी नर्मदा माईने दिला. कारण माझी जी दुसरी परिक्रमा होती त्यामध्ये संकल्प हाच होता की परमपूज्य आई समोर येऊन मला सांगतील एवढी माझी योग्यता नाही, एवढी माझी साधना पण नाही, आणि एवढा मी शुद्ध पण नाही. मग मानव देहातला कोणतरी एखादा सत्पुरुष असा मला मिळावा की जो माझे दोष सांगेल आणि ते काढायचे कसे हे पण सांगेल. ते मला महेश्वरला गेल्यावर स्वामीजींना बघितल्यानंतर अकारण, काही कारण नसताना माझ्या डोळ्यातनं पाणीच यायला लागलं. माझ्यापेक्षा माझे गुरु 10 वर्षांनी लहान होते. महाजन काकांनी बघितलेलं आहे ना त्यांना, नरहरिगिरी स्वामीजी. खासनीस दादा पण आश्रमात आलेले आहेत, पण स्वामीजींना बघितलं नाही नाही. ज्यांच्याकडे बघितल्यानंतर ना एक क्षणभर सुद्धा, म्हणजे एक क्षणभर आपले सगळे विचार थांबलेत आणि डोळ्यातनं काही कारण नसताना पाणी यायला लागतं आणि अचानक नाम सुरू होतं आतमधनं, ती संतांची लक्षणं असतात. संतांच्या जवळ गेल्यानंतर तुमची साधना आपोआप सुरू होते आतमधनं. आणि तसं त्यांच्याकडे बघितल्यानंतर मी आज पुस्तकाबरोबर आपोआप स्वामीजी सुद्धा इकडे आले. स्मर्तृगामी असतात ना गुरु हे. माझ्यातले दोष दाखवायला पाहिजे होते ना, पण ते दोष दाखवलेले सहन करणं फार कठीण असतं. माईने माझी हाक ऐकलेली होती. तुम्हाला अनुभव पाहिजेत ना, मला असा गुरु मिळाला माईच्या काठी, तोच अनुभव माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ होता. दोष म्हणजे काय असतात? आपण देहबुद्धीतली माणसं आहोत, वारंवार मी सांगतो. एकदा काय झालं होतं, मी आश्रमामध्ये सेवेला होतो, महेश्वर आश्रमामध्ये, आणि स्वामीजींची मला खरंच सक्त ताकीद असायची. ती आचार्यजी, ते मला आचार्यजी म्हणायचे किंवा उदयनजी म्हणायचे. कधी त्यांनी मला एकेरी नावाने हाक मारलं नाही. माझी खूप इच्छा असायची की आपल्या गुरुने एकदा आपल्याला एकेरी नावाने जवळकीने हाक मारावं. जाण्यापूर्वी एकदाच त्यांनी फक्त मला आज उदयन नाही आहे क्या, एवढं वाक्य मला खूप समाधान देऊन गेलं की मी आहे त्यांच्या कुठेतरी जवळ. एरवी मला ते उदयनजीच म्हणायचे. तर मला ते सक्त ताकीद होते की तुम्ही भांडी अजिबात घासायची नाही. कारण मी काय करायचो, सगळे जेवले ना की त्यांचं खरकटं घेऊन भांडी घासत बसायचो. कारण का इतकं घाण आहे हो आतमध्ये, ती भांडी साफ करता करता मी तरी कधीतरी साफ होईन या आशेने मी ती सेवा घ्यायचो. तर ते नेहमी सांगायचे की नाही, भांडी नाही घासायची तू. त्यांचा डोळा चुकवून एकदा मी
सगळ्यांचे उष्टे असे ग्लास घासायला घेतले आणि त्याच्यातले ते दान देणारी माणसं असतात ना, फार दिव्य असतात. हो, पेले दान दिलेले होते आश्रमाला कोणीतरी, पण ते असे की हलक्या क्वालिटीचे आणि धारदार काठ असलेले. द्यायचं ना दान तर कोणालाच कसलाही कष्ट होऊ नये एवढा विचार करून आपण असं याच्यात पिऊ का हो, पण आश्रमाला द्यायचं ना, कोण देखता है दे दो, ही वृत्ती आणि हे दान कधीही फळत नाही. बरं, तर ते धारदार ग्लास घासत असताना माझ्या हाताला एक जखम झाली, जवळजवळ 1 इंचाचा असं फाटला तो हात, भळभळा रक्त व्हायला लागलं. गोपाळनी एकदम स्वामीजीने जाऊन सांगितलं, देखो आचार्य जी बर्तन मांज रहे थे, उनके हाथ से खून बह रहा है. स्वामीजी आले आणि माझ्या हातावर हळद वगैरे लावली, त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं. क्यों आपको इतनी बार बोला कि आप बर्तन मत मांझा करो. नहीं स्वामीजी, थोड़ा देह बुद्धि कम होना चाहिए, इसके लिए कर रहा हूँ. तर एक 15-20 मिनटं झाली, ते रक्त वगैरे थांबलं. स्वामीजी त्यांच्या खोलीत विश्रांतीला गेले होते आणि अर्ध्या तासानंतर बाहेर आले. मग त्यावेळेला मला लागलंय बिगलं काही त्यांच्या डोक्यातही नव्हतं. आपण किती नाटक करत असतो ना, हे बघा लागलंय, हे लागलंय, आपल्या मनाला सारखं स्फुरत असतं आणि हेच देहबुद्धी वाढवणार आहे. स्वामीजींनी काय केलं की मला म्हणाले, उदयनजी आपको कपडा कलर करना आता है. मी आता मराठीत सांगतो, तुम्हाला कपडे रंगवता येतात का? तर म्हटलं नाही स्वामीजी, मला येत नाहीत, पण तुम्ही शिकवलं तर मी नक्की करीन, तुम्ही शिकवा मला, मी करीन त्याप्रमाणे. तर म्हटलं काय, कुठले कपडे रंगवायचे? ते म्हणाले इकडे आशुतोष भारती स्वामीजी म्हणून आलेले आहेत. ते खूप म्हणजे मार्कंडेय संन्यास आश्रमातले खूप श्रेष्ठ, खूप त्यागी महात्मा आहेत आणि आशुतोष भारती असं त्यांचं नाव. ते पांढरे जे सुती कपडे असतात ते रंगवूनच, ते म्हणजे गेरुवा रंगात, म्हणजे भगव्या रंगामध्ये, मातीच्या रंगामध्ये रंगवूनच त्यांना तेच ते घालतात, बाकी कुठलंही वस्त्र धारण करत नाहीत. म्हणजे आपण ऑलरेडी काय म्हणतात ते कारखान्यातनं रंगवलेली ती वस्त्र ते घालत नाहीत आणि पैशाला स्पर्श करत नाहीत. असा प्रचंड विरक्त महात्मा. तर म्हणे त्यांना वस्त्र द्यायची आहेत आणि ती वस्त्र तुम्ही रंगवाल का? आता ती वस्त्र मी हो तर म्हटलेलं होतं. ते म्हणाले येतं का तुम्हाला करता? म्हटलं नाही येत. ठीक आहे म्हणाले, गरम पाणी घेऊन या. मग गिझर होता आश्रमामध्ये, त्याच्यातलं ते गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं होतं. 1 पिशवीभर मीठ त्यांनी टाकायला लावलं, मोठी बालदी, पिशवीभर मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये रंग टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते वस्त्र बुडवून हाताने फिरवायचं आहे. म्हणजे करो 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 जल्दी करो. असं मी चिडून बघितलं त्यांच्याकडे. तुम्हाला माहिती आहे स्वतः हळद लावली, इकडे जखम झालेली, आता त्याला मीठ लागल्यावर काय होईल? पण नंतर आईने सावध केलं की नाही, ते सांगतायत ना, कर, वेदना तुला सहन करायच्याच आहेत. मोठा आयटीत म्हणतो देह मी नव्हे वगैरे, एवढं तरी करून दाखव. त्या मिठाच्या पाण्यामध्ये हात घातला आणि जी काही कळ गेली डोक्यामध्ये, त्यांनी हात पाठीवर ठेवला. उदयनजी, संत बनना इतना आसान नहीं है, देह भी कट जाए. आपको नामदेव जी का अभंग मालूम है ना? ते अतिशय उत्तम गायक होते माझे गुरुजी. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, ये पता है ना तुमको. ते साऊथ इंडियन स्टाईलमध्ये म्हणाले. म्हणजे तुला जर एवढी कळ सहन होत नाही तर तू देहाच्या पलीकडे कसा जाणार? म्हणाले. आपल्या बंधनाला आपणच कसे कारण असतो आणि ते जाणवून देणारा सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतो. दुसरा त्यांनी माझा अभिमान मोडला तो म्हणजे एकदा नवरात्रामध्ये, तिकडे ना त्यांचे खूप करोडपती वगैरे शिष्य आहेत, आजही आहेत. ते मुंबईहून फ्लाईटने फुलं बिलं पाठवायचे. काय थाट असेल विचार करा. आणि स्वामीजींबरोबर फोटो काढण्याचं आपल्याला ते असतंच. कुठेही गेलो तरी लगेच सेल्फी, मी इकडे गेलो होतो, मी तिकडे गेलो होतो. त्या देवापेक्षा आपण कसं मी गेलो होतो हे महत्वाचं असतं. नाही म्हणजे तुम्ही नसाल करत, मी करतो तसं. तर ते चाललेलं होतं की स्वामीजींच्या आजूबाजूला सगळेजण होते. आता तुम्ही म्हणाल नर्मदेचं कथन करताय का गुरूंचं करताय? पण नर्मदा आणि गुरु एकच आहे आणि तो नर्मदेच्या काठीच महेश्वर आश्रमातच मला मिळालेला होता, म्हणून ते गुणगान हे नर्मदेचंच गुणगान असं मी समजतो.
तर माझ्या डोक्यात आलं आपण कुचकट आहोत, हां, त्याच्यामुळे वाईट विचारच पहिल्यांदा येतात मनात. स्वामीजींबरोबर असं ते करोडपती शिष्य सगळे फोटो काढण्यावरच चाललेलं होतं. म्हटलं हा स्वामी पण बिकाऊ दिसतोय, फक्त पैशाच्या मागे, म्हणजे एवढी पैशाची, म्हणजे जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांना आपलं बरोबर घेऊन फोटो काढणं चाललंय. स्वामीजींनी त्या क्षणी एकदम धारदार नजरेने माझ्याकडे बघितलं आणि आजूबाजूला जे होते फोटो काढणारे त्यांना एकदम कडक स्वरात सांगितलं, अभी सब बाजू हट जाओ, अभी उदयन जी के साथ मेरा फोटो निकालना है. आणि मला जवळ बोलवलं आणि सगळेजण आमचे फोटो काढतायत. त्यावेळेला कानामध्ये स्वामीजी म्हणाले, ये स्वामी बिकाऊ नाही आहे. तेव्हा एकदम असं काय म्हणतात ते जोर का झटका धीरे से लगे काहीतरी आहे ना ते ऍड, तसा जोरात तो धक्का बसला की आत्ता माझ्या मनात जो विचार होता त्या क्षणी त्याने तो पकडला. ये स्वामी बिकाऊ नहीं है म्हणाले, रूम में आ जाओ, बात करनी है आपसे. मग गेलो. डोळ्यात पाणीच होतं, कारण का आपल्याला नको तो विचार आलेला होता, आता अपराध कबूल करायचाच होता. त्यांना म्हटलं, स्वामीजी क्षमा कीजिए. नहीं नहीं वो तो ठीक है, उदयन जी आपको बताता हूँ. म्हणे माझे आजोबा हायकोर्टामध्ये जज होते, चीफ जज होते, आणि माझे वडील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत. चांदीचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलोय. संपत्तीची माझ्याकडे काही कमी नव्हती, पण गुरुकृपा झाली आणि मी सगळ्यावर लाथ मारून निघालो घरातनं. ज्यावेळेला घरातनं निघालो त्यावेळेला फुलं घ्यायला 5 रुपये सुद्धा माझ्या खिशात नव्हते. और आपके मन में ऐसा आया कि ये स्वामी बिकाऊ है. मग पूर्ण शरणागत झालो, तरी सुद्धा अहंकार आपला असतो. नवरात्र चालू झालं. मला म्हणाले, आप बहुत अच्छा सजाते हैं ना भगवती को, शृंगार खूप चांगला करता म्हणे, तर देवीला शृंगारा तुम्ही. मग ती काय एवढी छान महागाची फुलं आणि सगळं, मग उत्तमातलं उत्तम सगळं शृंगारून ठेवलं. स्वामीजी आले म्हणे, ये क्या कर दिया है, ये नाही ये हटाव, हे काढ, ते काढ, ते काढ. असं सगळं मी जे केलेलं होतं डिझाईन ते सगळं मोडायला लावलं. आणि मग बाकीचे लोक असतात आपल्याला चढवणारे, ते येऊन म्हणाले, तुम्ही केलं होतं ते किती सुंदर दिसत होतं, हे स्वामीजींनी सगळं बिघडवलं. अशा वेळेला आपण जर उलट बोललो किंवा त्यांच्या बाजूने बोललो की बघा ना आता काय कलियुग आहे, असंच करतात, असं बोललो की आपलं पुण्य शून्य. त्यावेळेला तोंड गप्प ठेवायचं असतं, कारण ही माया आहे. गुरु जे करतात ना ते काहीतरी आपल्या हिताचंच आहे. 9 दिवस स्वामीजी, मी आपलं करायचं सगळं डेकोरेशन, आमच्या हरिमंदिरात खूप सुंदर डेकोरेशन करतात, त्यामुळे ते सगळं शिकलेलं होतं की ह्या बाजूला लाल फुल असेल तर इकडे पण त्याच ठिकाणी लाल फुल आलं पाहिजे, सगळं अगदी तसंच करायचो. 9 दिवस स्वामीजींनी ते सगळं मोडायला लावलं की नाही यायचं नाही, हे काढ, ते काढ, ते काढ. 9व्या दिवशी देवीजवळ ज्यावेळेला तिला सजवत होतो तेव्हा मनात आलं, नाहीतरी स्वामीजी येऊन बदलणारच आहेत हे सगळं. देवीला म्हटलं, थोडा वेळ तरी माझ्या मनासारखं होऊ देत, आणि आज तरी किमान स्वामीजींना आवडेल अशी सेवा माझ्याकडनं होऊ देत. हे मनातनं शरणागती आली की आज तरी गुरूंना आवडेल अशी सेवा माझ्याकडनं होऊ दे. त्या क्षणी पाठीवरनं हात फिरला. उदयनजी पास हो गए आप म्हणाले. आप बना रहे थे, तू जे करत होतास ते खूप छान होतं, पण त्या प्रत्येकामध्ये तुझा अभिमान होता की मी छान केलेलं आणि त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि तो अभिमान मोडण्यासाठी मला म्हणे तुझी ती डिझाईन मोडायला लागत होती, तू करत चांगलं होतास पण अभिमान मोडला नसता. जर मीही कौतुक केलं असतं तर तू अजून गर्वाने फुगला असतास आणि तुझं कल्याण झालं नसतं. हे सगळं आपल्याला नर्मदा काठचे संत शिकवतात, कसं वागायचंय, त्याच्याकडे लक्ष द्यायसाठी आपल्याकडे वेळ पाहिजे. म्हणून नर्मदेच्याच आधाराने जायचं, नर्मदेच्याच आधाराने राहायचं. बसनी करा परिक्रमा, छान असते तीही, तोही अनुभव चांगला असतो. आणि केदार आहेत यांना आपण सांगूया की दरवेळेला त्याच ठिकाणी आपलं महेश्वर अमकं तमकं तसं करत न करता कधीतरी थोडंसं ऑफ द ट्रॅक जाऊन एकेका परिक्रमेत, ह्या परिक्रमेत आम्ही आडवाटेला जाऊन अमक्या संतांचं दर्शन घडवणार आहोत असं सांगा, आणि मग तुमच्या सगळ्या यात्रा कशा फुल होतात ते बघा. माई तर द्यायलाच बसलेली आहे. योगेश धर्माधिकारींचा एवढा सगळा संसार त्यांनी सांभाळला. शिवचिदंबर यात्रा कंपनीने आपण गेलो होतो ना ताई, कशी छान चोख व्यवस्था असते. पण त्यांना मी सांगितलं होतं निघतानाच की मी जिकडे सांगेन तिकडे तू नेणार आहेस का मला? किती किलोमीटर वाढतील, किती खर्च वाढेल तर तुझा प्रश्न आहे,
छिपानेरच्या माताजींकडे आपण गेलो होतो, सियाराम बाबांकडे आपण गेलेलो होतो, जगदीश बापूंकडे आपण जायचा प्रयत्न केलेला होता. कारण हे संत ना तुमच्या वाट्यावर उभे नसतात, हा हा तुम्ही आलात का, करतो कृपा, असे ते काही हॉटेल नाही किंवा काय म्हणतात त्याला, ते त्यांच्या आनंदात एकांतात राहतात. आपल्याला तिकडे जायला पाहिजे. असं म्हणतात ना की म्हणजे आपण आपला अनुभवच आहे की नदीतलं पाणी प्यायचं असेल तर आपल्याला तिच्यासमोर वाकायचं आहे. ती लवचिकता आपण ठेवायची आहे. सद्गुरूंकडनं काही पाहिजे, तिच्या काठच्या संतांकडनं आपल्याला जर काही पाहिजे असेल तर आपण नम्रपणे राहायला पाहिजे. मग ह्याच्यात बस आड येत नाही, चालणंही आड येत नाही. आड येतो आपला अभिमानच. त्याच्यामुळे मी कोणतरी विशेष आहे आणि मला फार काहीतरी अनुभव येतील असं सुद्धा डोक्यात ठेवायचं नाही आहे. कारण ती आहे ना असं करते की कधी कधी तर आपण का चालतोय एवढं, आज काहीच होत नाही आहे, आज कुठल्याच साधूने आपलं कौतुक केलं नाही आहे, आपण आलो हे काय चूक केली का, घरी जावं का परत, असे 50 विचार आपल्या मनात येत असतात. त्याच्यावर मात करायला शिकणं याच्यासाठी परिक्रमा आहे. माझा विषय परिक्रमेचा म्हणजे किलोमीटरमध्ये परिक्रमा होत नाही. आम्ही इतके किलोमीटर दिवसाला चाललो, ही परिक्रमा नव्हे. ते कमी आहे असं नाही म्हणत, ज्याचा अनुभव आला असेल त्यांनी तेही खरंच आहे. जगात कोण खोटं बोलतं, कोणीच नाही खोटं बोलत. प्रत्येकजण साधनेत प्रत्येकाला जे दिसतं जग तसं वर्णन करतो. माझा दृष्टिकोन असा होता की मला संतांच्या भेटी व्हाव्यात आणि संतांकडनं मार्गदर्शन व्हावं आणि खरे संत मला भेटावेत. आणि माईने मला भरभरून दिलं. तिकडे सुद्धा आता एक सांगतो आणि मग तुम्हाला जास्ती बोर करत नाही, मग आपण थांबूया. 8:15 होत आले ना. छिपानेरला एक माताजी राहतात, त्या कृष्ण भक्त आहेत. आणि मला दुर्गा सप्तशतीचा पाठ घरी करत असताना परिक्रमेच्या पूर्वीच मला छिपानेर या गावाचं नावही माहीत नव्हतं. आणि मला स्वप्नात सारखं यायचं, छिपानेरला जा तिकडे तुला आई भेटेल, छिपानेरला जा तिकडे तुला आई भेटेल. तर म्हटलं आई बेळगावला आमच्या दृष्टीने आई बेळगावलाच ना, महाराज शेगावलाच आहेत आणि स्वामी अक्कलकोटला आहेत. हे देह, आपण देह आहोत, ते पण देहच आहे, ते तिकडे असतात, आम्ही तिकडे जातो असं आम्ही समजतो. आणि पहिल्या परिक्रमेत 8 जण होते माझ्याबरोबर. त्यांना काही तो लाभ मिळायचा नव्हता, त्याच्यामुळे माझ्या बुद्धीत भ्रम पडला, काय छिपानेरला, आपण तर कधी नाव पण ऐकलं नाही, काही जाऊया नको, काहीतरी आपल्या मनाचा भ्रम असेल म्हणून ह्याच्यात गेलो नाही. दुसऱ्या वेळेला जेव्हा निघालो तेव्हा सुद्धा छिपानेरला जा. आणि तिकडे दुर्गा दिदी म्हणून एक संत आहेत, गाडगीळ महाराजांच्या शिष्या आहेत. आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये मला माझ्या गुरुमाऊली कलावती देवींचं छबी दिसली. त्यांचं जे गाणं म्हणण्याचं म्हणजे अभंग म्हणण्याचे जे काही पद्धत आणि कृष्णाशी तन्मय होऊन जातात ते सगळं बघितल्यानंतर मला कळलं की तिकडे तुला आई भेटेल, म्हणजे आईंचा एक अंश, अशा प्रकारचे संत तिकडे आहेत, त्यांची तुला भेट होईल. पण खरी उपलब्धी तर त्याच्या पुढेच होती. माताजींना नमस्कार केला. त्यांनी अगदी, क्षमा करा मी त्यांचं जरा नक्कल करतो, त्या फार गोड बोलतात, अरे मेरा उदय बेटा आ गया, आजा बेटा, असं म्हणून त्यांनी असं अगदी लहान मुलाला कडेवर घेतील की काय असं वाटायला लागलं. पण आपण त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, मातृस्वरूप आहेत त्या, पायावर डोकं ठेवलं. मग म्हणाल्या की तिकडे एक दिवस राहिलो आणि आईंचा फोटो माझ्याबरोबर असायचा. मग आईंचे 5 अभंग आणि आरती करूनच आपण पुढे जात होतो परिक्रमेमध्ये. तर त्या अभंग ऐकायला त्या बसल्या आणि पहिला अभंग सुरू झाला, धन्य श्री हरी मंदिर, आणि त्या घळघळा रडायला लागल्या. म्हणे कैसा है रे तू बेटा, अपने गुरु को साथ में लेके परिक्रमा कर रहा है, बहुत अच्छा है मेरा बेटा. म्हणून त्या दिवशी त्यांनी शिरा खायला घातला आणि मग म्हणाले की आता पुढे जा, तुला अनेक संतांची दर्शनं होतील. हा त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. असं वाटलं की आईंकडनंच मला तो आता आशीर्वाद मिळतोय. संत हे देहाने जरी वेगळे दिसले तरी आत्मस्वरूपात एकच आहेत सगळे. त्यांनी जे माझ्या मनात होतं तोच आशीर्वाद दिला की बहुत संत आपको मिलेंगे, आपको सबका आशीर्वाद मिल जाएगा. हा आशीर्वाद घेऊन पुढे निघालो. आणि छिपानेरपासून 10 किलोमीटरवर पुढे गेल्यानंतर एक छोटंसं शिवमंदिर होतं आणि त्या शिवमंदिराच्या बाहेर दोन्ही गुडघे असं जवळ घेऊन
एक असे दाढीवाले आणि डोळे रोखून बघणारे, म्हणजे शंकर महाराजच. तशा पोजमध्ये एक व्यक्ती बसलेली होती. तर म्हटलं कोणी का असेनात, आत्ता आपल्याला शंकर महाराज वाटतायत ना त्यांच्यामध्ये. मग माताजींनी काही फळं दिली होती आम्ही, ती त्याच्यातली 2 फळं त्यांच्यासमोर ठेवली, पायावर डोकं ठेवलं. ते एकदम कडक आवाजात म्हणाले, पुढे जाणार, म्हणजे ते हिंदीत बोलले, ते मी मराठीत सांगतो. पुढे जाणार आहेस ना, पुढे जगदंबा आहे, मनात विकल्प आणलास तर लाठी खाशील म्हणाले. आता पुढे जगदंबा आहे आणि विकल्प आणलास तर लाठी खाशील, काही कळे ना आपल्याला. जा जा म्हणे, आतून आईचं स्मरण करत जा. मग लक्षात, म्हणजे थोडंसं विचारलं पुढे गेल्यावर, तर म्हणाले तिकडे एक उन्मनी अवस्थेतल्या माताजी राहतात की ज्यांच्या अंगावर एकही वस्त्र नसतं आणि सुतळ त्यांनी कमरेला बांधलेली असते आणि गुह्यस्थान झाकण्या इतकीच एक चिंधोटी फक्त त्यांच्या अंगावर असते. अशा माताजी तिकडे आहेत आणि त्यांच्या पाठी एक गाय असते आणि धुनी पेटलेली असते. अशा माताजींचं तू दर्शन घे असं तिकडच्या गावकऱ्यांनी पण सांगितलं. पण म्हणे मनात विकल्प येता कामा नये, कारण स्त्री शरीर बघितल्यानंतर ज्याच्या मनात काम विचार, मग ती कुठल्याही वयाची असू देत, पुरुषाच्या मनामध्ये किंचित तरी वाईट विचार येतातच येतात. आणि ते आले की त्या माताजी छडीने बडवायला सुरुवात करतात. आता एवढं सगळं आपल्याला कळलेलं होतं की अशा उन्मनी अवस्थेतल्या माताजी आहेत तिकडे. आणि आतूनच सुरू झालं, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. ह्याच मंत्राचा जप करत अखंड अखंड जे चालूच झालेला होता तो. आणि गेलो आणि त्यांच्या त्या झोपडीसमोर उभा राहिलो. आणि त्या बघा, तुम्हाला हे ऐकताना खूप विचित्र, हे काय काय वाटेल मला माहीत नाही, पण त्या 2-3 दिवस त्यांनी डोळे उघडलेले नव्हते. आणि त्या माताजींबद्दल मी तुम्हाला असं सांगतो, म्हणजे जी माहिती मिळाली आणि जी बघितलेली आहे ज्या लोकांनी, त्यांनी सांगितलं, ह्या माताजी काहीही खात नाहीत म्हणाले. त्यांना भूक लागली की त्या नर्मदेमध्ये जातात आणि चिखल खातात. आणि चिखल खाताना सगळ्या लोकांना उद्देशून म्हणतात, इतनी खीर बह रही है, इतनी रबड़ी बह रही है, किसी को दिखती नहीं है, भिक्षा के लिए जगह जगह पे ढूंढते हैं, नर्मदे हर करके भिक्षा मांगते हैं. इनको माँ यहाँ पे बह रही है, माँ का दूध बह रहा है, यहाँ पे रबड़ी बह रही, दिख नहीं रही किसको. आणि परिक्रमावासींना बघितल्यावर ती लाठी घेऊन मारायलाच धावायची पाठी. कारण म्हणजे ती मारताना सुद्धा तिची वाक्य अशी असायची, जिच्याशी बोलायचं तिच्याशी बोलत नाहीत आणि आपापसातच गप्पा मारत चालतात म्हणे. म्हणजे नर्मदेशी बोलायला आलेला तिच्याशीच बोला, ज्या काही तुमच्या चित्तवृत्ती आहेत तिच्याशीच बोला, एकमेकांची गप्पा मारत, तुझी सून काय करते आणि माझा जावई काय करतो, काय ते करायला घर आहे आपलं. मग तिकडेच बसा आणि तेच करत बसा आयुष्यभर आणि जन्मोजन्म. इकडे आला तर हे सांगणारी ती अवधूत अशी संत होती. तिकडे गेल्यानंतर डोळ्यात पाणी आलं आणि या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, तिने डोळे किलकिले केले आणि आपला एक स्तन वर करून जणू काही आई मुलाला पाजते असा वत्सल भाव तिच्या चेहऱ्यावर आला. आणि खरोखर माझं देहभान हरपलं. आता त्या माऊलींनी देह ठेवला. देह ठेवताना सुद्धा ती शांतपणे रात्रीच्या वेळेला कोणालाही न कळत नर्मदा माईमध्ये हळूहळू चालत गेली आणि तिने आपला देह सोडून दिला. अशा संतांची दर्शनं तिकडे होतात. फक्त आपण ना थोडं स्वतःचं मन विवेक जागृत ठेवायचं आहे. कोण काय सांगतं आहे ना तिकडे ते शांतपणे ऐकायचं आहे. ते मोहात टाकणारं आहे की आपल्या हिताचं आहे हे आपल्याला आतमध्ये आपोआप कळतं. कारण तो आतमध्येच बसलेला आहे. अप्रूव्ह करणारा जो आहे ना तो आतमध्येच बसलेला आहे. त्याच्याकडे लक्ष देऊन परिक्रमा करावी, हीच तयारी करा. बाकी कपडे काय कुठले लाल घाला, पिवळे घाला, पांढरे घाला, काय घालायचे ते करा. त्याबद्दल काहीही सांगत नाही मी. मन मात्र तयार करायचं की मला संतांचा सहवास पाहिजे. जे माझ्या सद्गुरू आता निर्गुणात आहेत ना, त्या काही सगुणात येणे आहेत की माझी ताकद नाही. मग आता जे संत आहेत त्या संतांचं मला दर्शन व्हावं आणि माझ्या गुरूंच्या कृपेला मी पात्र व्हावं यासाठी परिक्रमा करायची. मग त्याच्यासाठी कशीही करा. परत सांगतो, बसने केलं तरी सुद्धा नियम पाळायचे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दंभ ठेवायचा नाही. मी किती पैसे भरून आलोय काही गरज नाही.
भरलेस, एकदा संपलं, तुझा हिशोब संपलेला आहे. तेवढं तू गेल्या जन्मी त्यांचं देणं होतास, तेवढं तू त्यांना दिलंयस. आता तुझ्या वाट्याला जे येईल ते तुझं प्रारब्ध आहे. असं बसमध्ये सुद्धा आपण ठेवलं तर जनकासारखे सुद्धा मोक्षाला गेले की हो, सर्व वैभवात राहून. तसं आपण परिक्रमेत जाऊया आणि आनंद लुटूया. आता त्यांनी 25 तारखेपासून, 25 नोव्हेंबर ना रे, 25 नोव्हेंबरपासून जाणार आहे. तर मला म्हणाला की पहिले 5 दिवस तरी तुम्ही बरोबर चला. तर माझ्या आईची जर तब्येत अगदी व्यवस्थित असेल, होईलच, तर मी 25 ते 30 ना रे, 25 ते 30 तारखेपर्यंत त्याच्याबरोबर राहून ज्या ज्या तीर्थात आपण जाऊ त्या तीर्थाचं महात्म्य आणि तिकडे पूर्वी आलेले अनुभव म्हणजे काय, कुठले असं काय मैया प्रकट झाली वगैरे नव्हे, कुठल्या कुठल्या देवानी तपश्चर्या केली, कुठल्या संतांनी तपश्चर्या केली, त्या तीर्थाचं महात्म्य पहिले 5 दिवस मी त्याच्याबरोबर राहून सांगणार आहे. 19 दिवस पण यायची इच्छा होती, पण आईला खूप दिवस एकटं नाही ठेवता येत. तुम्हाला सगळ्यांना घरची स्थिती माहिती आहे. पण 5 दिवस तर मी आहे तिकडे. ज्यांना खरोखर इच्छा असेल त्यांनी ह्या परिक्रमेचा लाभ घ्यावा. आणि ही परिक्रमा करतानाच आमच्याकडून पायी परिक्रमा करून घे हे मागायसाठी मात्र जरूर या परिक्रमेला. आता एक छोटासा अभंग आहे. अभंग खरं तर 10 कडव्यांचा आहे, पण मी त्याच्यातले 3-4 कडवी म्हणतो, जास्ती तुम्हाला बोर करत नाही. मैयाची आरती, ह्यालाच आरती समजा. आणि मग हे गाणं झालं म्हणजे हा अभंग झाला की मग आपण कार्यक्रमाची सांगता करूया. मग परत मी प्रसादला सांगेन, मग तो आभार वगैरे काय मानायचं असेल ते मानेल. नाही, ह्या अभंगाची मूळ चाल वगैरे काही मला माहीत नाही. मी आपला हरिमंदिरात आमचं जे धन्यश्री हरिमंदिर म्हणून अभंग आहे त्याची चाल ह्याला बसते, म्हणून त्या चालीत हा अभंग म्हणणार आहे. मात श्री नर्मदे हर है तेरे आधार, नर्मदे है तेरे आधार, है तेरे आधार, मैया है तेरे आधार, मैया है तेरे आधार, है तेरे आधार, नर्मदे है तेरे आधार. मूर्ति मनोहर मंगलकारी, नीलांबर है मगर सवारी, रूप अनुपम भव भयहारी, महिमा अमित अपार, नर्मदे है तेरे आधार, महिमा अमित अपार, नर्मदे है तेरे आधार. शंभु लोक से धारा आई, मैं कल पर्वत तीर्थ बनाई, अमरकंठ जग कीरत छाई, अमरकंठ जग कीरत छाई, होवे जय जयकार, नर्मदे है तेरे आधार, होवे जय जयकार, नर्मदे है तेरे आधार. रेवा कुंड की शोभा न्यारी, जहाँ स्नान करे सब नर नारी, छटा अनूठी निर्मल वारी, चहुदिशी हाटक द्वार, नर्मदे है तेरे आधार, चहुदिशी हाटक द्वार, नर्मदे है तेरे आधार. पूरब बगिया बनी सुहावन, मार्कंड आश्रम अति पावन,
सोनभद्र धारा है मन भावन, गिरती फोड़ पहाड़ नर्मदे है तेरे आधार। गिरती फोड़ पहाड़ नर्मदे है तेरे आधार। यम के दूतन जाय पुकारे, पापी खोज खोज हम हारे। थे वे सब रेवा के द्वारे, बंद किया यम द्वार नर्मदे है तेरे आधार। म्हणजे लक्षात आलं ना, यमाचे दूत सुद्धा पुकारत होते, कोण पापी असेल तर चला बाबा आमच्या बरोबर. पण ते सगळे नर्मदेच्या काठी गेल्यामुळे यमाचं द्वार बंद करायची वेळ आली, कारण कोणी पापीच राहिलं नाही, इतका तुझा प्रभाव आहे असं ते म्हणतात. मात नर्मदे तुम्हें मनाऊं, मात नर्मदे तुम्हें मनाऊं, तुम्हारी कृपा से विमलमती पाऊं। शिव सरिते तेरे गुण गाऊं, शिव सरिते तेरे गुण गाऊं। कर दे बेड़ा पार नर्मदे है तेरे आधार। कर दे बेड़ा पार नर्मदे है तेरे आधार। है तेरे आधार नर्मदे है तेरे आधार। मैया है तेरे आधार। है तेरे आधार नर्मदे है तेरे आधार। है तेरे आधार ओ मैया है तेरे आधार नर्मदे है तेरे आधार। है तेरे आधार नर्मदे है तेरे आधार। हा अभंग म्हणताना एक अनुभव छोटासा सांगावासा वाटला, सांगू का? वेळ आहे का? 5-1 मिनिटं. बरं बरं. आता असं झालं होतं, गेले 10 वर्ष मी माईजवळ मागत होतो की मला तुझ्या कुशीत एखादं स्थान दे, कारण माझ्या आयुष्याचा शेवट नर्मदा काठी व्हावा ही माझी खूप इच्छा आहे. जेव्हा केव्हा होईल तेव्हा, आत्ताच लगेच नाही म्हणत मी, पण जेव्हा केव्हा असेल तेव्हा नर्मदेकडे बघत बघत मरावं. कारण असा एक महात्मा मी बघितला आहे शिनोरमध्ये. लाल बाबा म्हणून होते, साधारण 92-93 वर्षाचे होते, आणि त्यांनी ना खिडकीच्या बरोबरीने उंच असा पलंग केला होता, पायऱ्या चढून ते पलंगावर झोपायचे. म्हटलं बाबाजी हे काय नाटक? आम्हाला नाटकच वाटणार ना ते. तर म्हणाले की बेटा अभी देख मेरी उम्र हो गई है 93 साल, यमराज का बुलावा कब आएगा पता नहीं, उस समय मैं उठकर नर्मदा जी को देख पाऊंगा या नहीं मुझे पता नहीं, इसलिए मैं खिड़की के बराबर मेरा पलंग रखा है मैंने, और मैं जब करवट भी बदलता हूं तो भी मैया ही सामने रहती है मेरे. आणि खरोखरच त्या महात्म्यानी माईकडे बघत बघत रात्रीच्या वेळेला देह सोडलेला होता. हे भाग्य फार मोठं असतं. मैयाच्या ध्यानामध्ये, आपल्या गुरूंच्या ध्यानामध्ये देह सुटणं याच्यासारखं सुख नाही. मार्कंडेय ऋषी म्हणतात, अनिच्छेने किंवा इच्छेने जो नर्मदेकाठी देह सोडतो ना त्याला थेट मोक्ष आहे. म्हणून बंद की ये यमद्वार म्हटलेलं आहे. यमाची द्वार सुद्धा बंद केली. जो नर्मदेकाठी जातो त्याला यमद्वार बघायला लागत नाही. तर मैयाकडे मागत होतो की 10 वर्ष चाललेलं होतं हट्ट की मला छोटंसं स्थान दे, आणि मैया देत नव्हती. जागा पसंत पडली तर पैशाचं काहीतरी गडबड व्हायची. आता जबलपूरला एक गोडबोले म्हणून आहेत, मराठीच आहेत, खूप श्रेष्ठ काम करतात ते.
त्यांचा फोन आला गेल्या महिन्यातच की जबलपूरला 2-3 जागा आहेत, येऊन बघता का तुम्ही. गेलो आणि काही जागा काही पसंत पडल्या नाहीत, आणि जी अगदी पसंत होती नर्मदा माईच्या काठावर होती ती माझ्या बजेटच्या बाहेर होती. मग परत खूप निराश झालो. मग मात्र आईकडेच आपण हट्ट धरणार ना. मैयाला म्हटलं 10 वर्ष मागतोय, देत नाहीस ना, आता हा शेवटचा नमस्कार, परत तुझ्या तीरावर येणार नाही मी. रडत रडतच तिच्याशी भांडलो. म्हटलं नाही परत येणार तुझ्या तीरावर, नाही देत ना जागा. ठीक आहे. जबलपूरहून आम्ही नागपूरला गेलो. नागपूरहून समृद्धी महामार्गाने अकोला काहीतरी 20-30 किलोमीटर दिसत होतं. भूपेंद्र होता नाही, तोच गाडी चालवत होता, तो आणि माझा गुरुबंधू दुसरा एक 2 जण. त्याला म्हटलं आज कुठलं स्तोत्र पण लावायचं नाही आणि काही नामस्मरण पण मी करणार नाही, बस आता खूप झालं, आता नाही, होय ना. आणि चितळे मैयांचा फोन आला, आपण ज्यांचे यूट्यूबवर बघितलेले आहे त्यांचा फोन आला की लछोरा गावामध्ये 2-3 जागा आहेत, बघायला येतोस का. म्हटलं आता मी ना मैया खूप निराश मनस्थितीत आहे, म्हटलं मी नाही येत आता. अरे विचार तर आईला तरी विचारून बघ तुझ्या. मग आईला फोन केला. आई म्हणाली आता गेलाच आहेस तर एक दिवस आणखीन मी एकटी राहीन, पण तू जाऊन ये, कारण तू घरी येणार, परत पुढच्या आठवड्यात जाणार, परत तसंच सगळं, तू जाऊन तरी ये आता. तिकडे रात्री 9:30ला आम्ही पोहोचलो. सकाळी 8 वाजल्यापासून त्यांनी जागा दाखवायला सुरुवात केली. जी जागा बघू ती पसंतच पडायला लागली, जागाही पसंत पडायला लागली आणि खिशालाही ती परवडायला लागली. असं होता होता त्या जागेचे जे 3 मालक होते तेही, त्यांना पण लगेच बोलवलं. मला जी जागा आवडली होती लछोरा गावातली, ती 3 मालक 3 जण आले. त्यांनी जे काही वाक्य उच्चारलं की तुम्ही आता एकही पैसा देऊ नका, रजिस्ट्रेशन करून ही जागा तुमच्या नावावर देतो, पैसे सावकाश द्या. त्यावेळेला मात्र हे तेरे आधार, भांडायचं पण तुझ्याशीच आहे. आई आहेस ना तू आमची, सगळे अपराध सहन कर, पाप तर आमची तू घेतलेलीच आहेस धुवायला. मग आमच्या मनाचे जे विकार आहेत ते सुद्धा आता तू धुवून टाक. तिच्याकडेच मागायचं, जे काही मागायचं आहे ना परिक्रमेत गेल्यानंतर तिच्याकडेच मागायचं. कुठल्याही माणसाकडे हात पसरायचे नाहीत की मला हे कमी आहे, मला हे द्या, अजिबात नाही. एवढं केलं ना की तिची अक्षरशः कृपा तू आपण सगळेजण अनुभवू शकतो. आणि संत तिकडे खूप चांगले आहेतच. आणि ते लछोऱ्याची जागा आता झालेली आहे. तिकडे देवीचं छोटंसं मंदिर आणि निवासस्थान असं नर्मदा माईच्या कृपेने आता दृष्टीपथात आलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना तिकडचं पण आमंत्रण देतो. या सगळ्यांनी, तुमचं माहेर समजून या. तुमची माई तिकडे आहे, नर्मदा माई आहे. उदयन आचार्य असेल किंवा नसेल सुद्धा, पण ते ठिकाण मात्र असेल तर तुम्ही नक्की या. मात श्री नर्मदे हर. उदयनजींना मी सांगितलं होतं कान तृप्त करा, पण उदयनजींनी फक्त कान नाही हृदय देखील तृप्त केलं. अशात या आचार्यजींना नमस्कार करतो. आमच्याबरोबर या, असेच आशीर्वाद आम्हाला द्या, असंच मैयाचं दर्शन घडू दे, असंख्य लोकांचं भलं होऊन दे. आणि तसाच अजून एक कार्यक्रम उद्या ठेवलेला आहे संध्याकाळी 6 ते 8 इथेच याच हॉलमध्ये, सच्चिदानंद शेवड्यांचा सावरकरांवर. तर तोही ऐकायला या, कारण जसं आध्यात्मिक पावित्र्य महत्वाचं आहे तसं राष्ट्रप्रेम देखील महत्वाचंच आहे. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून उद्या देखील या, हॉल तुडुंब फुल करूया उद्या देखील. आणि सगळ्यांना धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल. त्याचबरोबर उदयनजींना मी सांगतो की उदयनजी एकच मिनटं घेतो. माझी मोठी बहीण म्हणजे वहिनी पण आणि बहीण पण आशुताई आणि प्रमोददादा आज जो इथे आलाय, तर यावर्षी त्यांनी दोघांनी देखील चालत नर्मदा परिक्रमा केली. आणि आशुताई माझी जी होती ती जबलपूरच्या अलीकडे, तिला अतिशय विचित्र असं हे झालं आणि पाईल्सचा त्रास व्हायला लागला.
जबलपूरमध्ये डॉक्टरांनी तिला ऑपरेट करायला सांगितलं. तिला सांगितलं की तू आता चालायचंच नाही म्हणून. पण त्याही परिस्थितीत 10 दिवस झाल्यानंतर पुढे अमरकंटक पर्यंत जाऊन तिने संपूर्ण परिक्रमा पूर्ण केली. अशी माझी आशुताई जी आमच्याबरोबर नियमित असते. इथे मी एवढ्याकरता सांगितलं कारण हे खूप कौतुक आहे की एक स्त्री म्हणजे लेडीज असून देखील अशा परिस्थितीमध्ये ती संपूर्ण करावी. तर हे अशा पद्धतीच्या जे चिकाटी आहे किंवा या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. धन्यवाद.